एवढ्या पावसात आलात. सो आज आपल्याला ओव्हरऑल अकॅडमिक प्लॅनचं डिस्कशन करायचं आहे की तुमचं येणारं वर्ष कसं असेल. वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. ओके, व्हॉट इज एक्सपेक्टेड किंवा व्हॉट व्हॉट आर द इश्यूज दॅट जनरली स्टुडंट फेस इन देअर फर्स्ट इयर ऑफ प्रिपरेशन, यांचं पण डिटेल डिस्कशन आपल्याला करायचं आहे. आता याची थोडीशी आयडिया काल सरांनी तुम्हाला दिली आहे, तेच डिस्कशन मी थोडंसं पुढे कंटिन्यू घेऊन जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे श्रीकांत जाधव. मी ज्ञानदीपमध्ये इकॉनॉमिक्स, जॉग्रफी आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनल हे 3 सब्जेक्ट शिकवतो. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मी इथं या इन्स्टिट्यूशनबरोबर असोसिएटेड आहे. माझा प्रायर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर UPSCचे माझे 4 इंटरव्ह्यूज झालेले आहेत. MPSCचे मी 3 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. बँकिंगचे 5 इंटरव्ह्यूज, नाबार्डचे 2 इंटरव्ह्यूज, असं बरेच इंटरव्ह्यूज वगैरे झालेले आहेत. जवळपास 10 ते 12 वर्षांचं प्रिपरेशन टाईम राहिला आहे माझा. 2010 पासून मी पुण्यामध्ये आहे. इनिशियली 2-3 वर्ष थोडासा अभ्यास कमी होता, टाईमपास जास्त होता म्हणून रिझल्ट्स नव्हते. पण 2013-14 पासून ते 2020-22 पर्यंत कन्सिस्टंटली इंटरव्ह्यूपर्यंत मी जातो आहे कोणत्या ना कोणत्या एक्झामच्या. आणि त्याच्यानंतर मग मी फुल टाईम इथं जॉईन झालो आहे. ओके, सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर या गेल्या 10 वर्षांच्या माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये इट इज अ व्हेरी बिग टाईम. आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की घरच्यांनी मला सपोर्ट केला आहे. ओके, आणि केला पण असता बिकॉज UPSC इंटरव्ह्यूपर्यंत मी पोहोचत होतो, राईट. पण या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या स्वतःच्या काहीतरी स्ट्रॅटेजीज वर्क झाल्या, काही स्ट्रॅटेजीज फेल झाल्या. सो फेल्युअर्स काय आहेत हे मला लगेचच आयडेंटिफाय करता येतं. त्या फेल्युअर्सवर सोल्युशन्स काय काढायचे, जे सोल्युशन्स मी स्वतः वर्कआउट केलेले आहेत हे मला तिथं खूप चांगल्या पद्धतीनं सांगता येतं. सो इथं त्याचं डिस्कशन पण आपल्याला या आजच्या सेशनमध्ये करायचं आहे. ओके, कारण बघा ही परीक्षा प्रचंड डिमांडिंग आहे. ओके, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आता एक्झाम डिमांडिंग आहे, ती असूनसुद्धा तुम्ही लोक इथे येऊन बसलाय. सो दिस इज युअर फर्स्ट स्मॉल सक्सेस असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण मोठ्या पैलवानाबरोबर लढायचं जिगर पण लागतं. ठीक आहे, ते जिगरच नसेल तर गडी मैदान सोडून पळून जाणार आहे. बारीक विचार जर केला तर तुम्ही तेवढं जिगर दाखवलं आहे. सो इट इज युअर फर्स्ट स्मॉल सक्सेस, हे थोडंसं पहिल्यांदा क्लिअर असू द्या. परीक्षा डिफिकल्ट तर नाही म्हणता येणार, पण परीक्षा कॉम्प्लेक्स किंवा किचकट म्हणता येईल. ठीक आहे, सो कॉम्प्लेक्सिटीज थोड्याशा जास्त आहेत एक्झामिनेशनच्या. इम्पॉसिबल एक्झामिनेशन आहे का? नाही आहे. डिफिकल्ट नाही आहे एक्झामिनेशन. तुम्हाला जर कॉम्प्लेक्सिटीज कळत असतील तर दिस इज अ व्हेरी 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 इझी एक्झामिनेशन टू क्रॅक. आता हे तुम्हाला असं वाटेल की सर काहीतरी वेगळं सांगतायत, पण ज्या पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला या एक्झामचा नॅक येईल तिथून पुढे परीक्षा प्रचंड सोपी आहे. फक्त ज्या पद्धतीनं UPSCचं स्ट्रक्चर आहे, ज्या पद्धतीनं UPSC सिलेबस तिने तिथं दिला आहे, ज्या पद्धतीनं UPSC क्वेश्चन पेपर्सला डिझाईन करते, या सगळ्या अनसर्टन्टीजमुळं हा नॅक लगेचच येत नाही. हे समजून घ्या. याला खूप मोठी प्रोसेस आहे. याला खूप जास्त तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करावा लागणार आहे. याला खूप जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ज्या दिवशी तो नॅक येईल की परीक्षा काय मला आता कळालंय, तिथून पुढचा प्रवास डोळे बंद करून सुद्धा तुम्ही फुलफिल करू शकता. त्याच्यामुळं बघा, काही लोक कमी वेळेमध्ये पास होतात का तर त्यांना लवकर नॅक आलाय. काही लोकांना खूप जास्त वेळ जातो का तर त्यांना तो नॅक यायला जरासा वेळ गेलेला असतो. एक्झामिनेशनचं प्रिपरेशन स्टार्ट करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट ही पण इथं लक्षात घ्या. तुम्हाला इथं ट्रायल आणि एरर्सला पूर्णपणे टाळायचं आहे. इथं जर तुम्ही ट्रायल आणि एरर करत बसला तर साधं गणित जर सांगायचं झालं, लेट्स से 2026 चालू आहे, एक्झामिनेशन कधी आहे? 2027 मध्ये तुमची पहिली प्रिलिम्स येणार आहे. ठीक आहे, सो अराउंड 10, 11, 12 महिने काहीतरी तुम्हाला इथं मिळत आहेत. ट्रायल आणि एरर तुम्ही करत जर बसला तर एका वर्षामध्ये सिलेबस कव्हर होत नाही, हे समजून घ्या. कारण याच्यामध्ये खूप जास्त वेळ जाणार आहे आणि ट्रायल आणि एररमध्ये बरेच मार्ग निघतात. म्हणजे तुम्हाला पॉईंट A टू पॉईंट B जायचं आहे. पॉईंट A टू पॉईंट B पोहोचायला मे बी 5-6 रस्ते तिथं असू शकतात. प्रत्येक रस्ता 2 महिन्यांचा आहे असं धरून चाला. प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो तुमचा 1 ते 2 महिन्यांचा आहे.
प्रॉपरली त्याला अंडरस्टँड करायचं झालं तर. सो पोहोचायचं असेल तर तुम्ही हे सगळे मार्ग शोधताय शोधताय शोधताय, फायनली तुम्हाला कोणता तरी एक रूट तिथं सापडला. याच्यामध्येच तुमचे 8 महिने गेले एका सब्जेक्टसाठी. असे आपले सब्जेक्ट प्रिलिम्सला 7 आहेत, मेन्सला तर विचारच करू नका, भरपूर आहेत. MPSCनं ऑप्शनल उडवलाय, UPSCनं उडवलेला नाही. सो तो वेगळा हत्ती आहे. ठीक आहे. सो ऑप्शनल इज अ राक्षस, पण त्याला जर टेम करता आला तर ऑप्शनल इज युअर बिगेस्ट असेट, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. सो ट्रायल एरर तुम्ही करत बसलात, वेळ खूप जास्त जाणार आहे. गेलेला वेळ धरून चला, यू आर नॉट प्रिपेअर्ड ऑन द 27th. अशा केसमध्ये तुमची पुढची प्रिलिम्स कधी येते? 28ला. ठीक आहे. 28ला प्रिलिम्स तुम्ही देताय. फायनल सिलेक्शन कधी चाललंय तुमचं? फायनल सिलेक्शन कधी आहे? 28 मध्ये सिलेक्शन होणार आहे का? प्रोसेस एका वर्षाचे. फायनल सिलेक्शन तुमचं पोहोचतंय 2029ला. सो 1, 2, 3 मिसकॅल्क्युलेशन्स किंवा तुमचं ट्रायल आणि एरर तुमच्या पोस्टला डायरेक्ट कधी नेऊन ठेवते? 2029ला नेऊन ठेवते. लक्षात राहील सगळ्यांना. सो या प्रोसेसमध्ये जी चूक माझी झाली, प्रचंड इगो होता मला, प्रचंड इगो. कुणी काहीही सांगितलं मला घंटा फरक पडत नसायचा. मी माझ्या मनाचं तिथं खरं करणार आहे. मी मला वाटतंय तेच पुस्तक वाचणार आहे, भले त्या पुस्तकातनं काय येऊ दे नाहीतर नाही येऊ दे. मला पुस्तक वाचण्याची हौस होती. ठीक आहे. सो ती माझी थोडीशी क्रिएटिव्ह बाजू आहे की मला जे मटेरियल मिळतंय ते मी वाचत चाललोय. बरं, एक्झामच्या दृष्टिकोनातनं ते महत्त्वाचं आहे का माहीत नाही. ठीक आहे. पण मला कंटेंट गोळा करण्यामध्ये खूप जास्त मजा तिथे यायची. हां, मला हे पण माहिती आहे, मला ते पण माहिती आहे. इतिहासाची 4-5 पुस्तकं वाचलेत, भूगोलाची 4-5 पुस्तकं वाचलेत. इकॉनॉमिक्सचं 1,500-2,000 पानाचं दत्तसुंदरमचं पुस्तक येतं, ते मी वाचून काढले. गरज होती नाही माहीत नाही. हे ट्रायल आणि एरर तुम्हाला या प्रोसेसमध्ये प्रचंड गुंतवून ठेवतं. सो 26ला प्रिपरेशन केलं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तुमची इथंच गेली. 4थ्या वर्षी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे जर तुम्ही ट्रायल आणि एरर्समध्ये अडकलात तर. ठीक आहे. सो इथं ट्रायल आणि एरर्समध्ये अडकायचं नाही, ही क्लॅरिटी डे 1ला असू द्या. इथं इगो मोठा करायचा नाही, इथं मी लई शहाणा आहे असं समजायचं नाही. तुम्ही हे समजायला सुरू केला, बेसिकली तुम्ही तुमचे डिसिजन्सला डिले करत चालले. तुम्ही ट्रायल आणि एरर्स पासून त्याच डिसिजनवर पोहोचणार आहे. ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी काय होत लागतं ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. तुम्ही ट्रायल आणि एरर्समध्ये 2-3 वर्ष घालून त्या पोझिशनला पोहोचताय आणि तिथून पुढे तुमची पोस्ट निघते. आपल्याला हा टाइम फ्रेम जो आहे तो टाइम फ्रेम काय करायचा आहे? कंप्रेस करायचा आहे. हे लक्षात घ्या, कारण ही तुमची सगळ्यात बेस्ट इयर्स आहेत. यू आर फिजिकली, मेंटली ॲट युअर टॉप मोस्ट पोझिशन. अजून 2 किंवा 3 वर्ष हा पीक राहणार आहे, तिथून पुढे डिक्लाइनच आहे. वय काय सध्या सगळ्यांचं? 21-22. सो पीक तुमचा कधीपर्यंत आहे? 24-25. तिथून पुढे डिक्लाइनच आहे. तो डिक्लाइन तिथून पुन्हा बाहेर पडायला तुम्हाला सुपरमॅन व्हावं लागतं आणि 26-27व्या वर्षी सुपरमॅन होणं सोपं नाही. सो तुम्ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात क्रुशियल इयर्स इथे इन्व्हेस्ट करताय. सो त्याच्यामुळे इथं ट्रायल एरर करत बसायचं नाही. टाइम फ्रेम आपल्याला कंप्रेस करायचा आहे. मग तो कशा पद्धतीनं कंप्रेस करता येईल आणि कशा पद्धतीनं रिझल्ट आपल्याला काढता येईल याचं डिस्कशन आपल्याला या आजच्या सेशनमध्ये करायचं आहे. सोबतच आपण लेक्चर्समध्ये येणाऱ्या वर्षामध्ये काय करणार आहे त्यांचं डिस्कशन सुद्धा करतोय. सो स्ट्रॅटेजी सेशन पण आहे आणि अकॅडमिक प्लॅनचं सेशन पण आहे, हे लक्षात घ्या. हे आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे बाय द वे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. हा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणार आहे आणि कंपल्सरी विचारला जातो. मी 4 वेळा हा क्वेश्चन फेस केलाय. IAS कशाला व्हायचंय? तुम्हाला IAS का बनायचं आहे? व्हेरी सिंपल क्वेश्चन. टू अँड फ्रो आहे, मी बडबड करणार नाहीये. तुम्ही मला उत्तर दिल्यानंतर मी बडबड करणार आहे. यस, IAS कशामुळे बनायचंय तुम्हाला? अरे काहीतरी विचार केला असेल की. काय विचार केलाय? नाव काय? हा बरं जाऊ द्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे 1 to 1 आपण
मीटिंग घेणार आहोत. मी तुमचा अकॅडमिक हेडसुद्धा आहे. UPSC बॅच इज माय ओन रिस्पॉन्सिबिलिटी. सो तुम्हाला ज्या काही अडचणी येतील, अभ्यासाच्या असू द्या, आयुष्याच्या असू द्या, त्या सगळ्या अडचणी माझ्याबरोबर शेअर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो आय एम युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हेअर. UPSC बॅच इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. तुमचा रिझल्ट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मला फेल्युअर्स पचत नाहीत, तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. सो काळजी करू नका. एक्सपिरियन्स खूप मोठा आहे माझा. तुम्हाला जे काही लागेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करायला इथं तयार आहे. फक्त बोलायला शिका, पटपट बोला. काहीही प्रॉब्लेम्स आले मला तिथल्या तिथं सांगायला शिका. कारण इथं ट्रायल्स आणि एरर्स तुम्हाला करायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. सो नंतर आपली नावानी ओळख होणारच आहे. 1 to 1 आपण डिस्कस करणार आहोत. 1 to 1 तुमचे सगळे प्लॅन ऑफ ॲक्शन जे आहेत ते प्लॅन ऑफ ॲक्शन आपण प्रत्येकाच्या सोयीनं तिथं तयार करणार आहोत, जेणेकरून एका वर्षामध्ये सगळं संपलं पाहिजे. हा आजचा आपला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. लक्षात राहील सगळ्यांना. बॅक टू क्वेश्चन. वाय यू वॉन्ट टू बिकम अन IAS ऑफिसर? बर बर पुढे आलोय म्हणजे नेमकं काय? सगळ्या गोष्टींमध्ये एक्सिड केले, मग आता तुम्हाला टफेस्ट एक्झामिनेशन ऑन द प्लॅनेट तिला एक्सिड करायचं आहे. बाय द वे, UPSC इज अ टफेस्ट एक्झामिनेशन. ऑब्जेक्टिव्हिटीमुळं नाही. UPSC बिकम्स टफेस्ट ड्यू टू सब्जेक्टिव्हिटी. हे लक्षात घ्या. UPSC बिकम्स डिफिकल्ट ड्यू टू इट्स सब्जेक्टिव्हिटी. तुम्हाला किती मार्कांचा मेन्सचा पेपर आहे माहिती आहे का? मेन्सला किती पेपर असतात? 9 पेपरमधले किती काउंट होतात? प्रत्येक पेपर किती मार्कांचा आहे? 250 मार्कांचा आहे. किती झालं? करा कॅल्क्युलेशन. 25 गुणिले 7 बरोबर. आणि 275चा इंटरव्ह्यू आहे. सो UPSC दॅट्स वाय बिकम्स द टफेस्ट एक्झामिनेशन. इथं तुमच्या ऑब्जेक्टिव्ह स्किल्सपेक्षा जास्त तुमच्या सब्जेक्टिव्ह स्किल्सला महत्त्व दिलं जातं. बरोबर. ठीक आहे. सो मे बी दॅट इज युअर मोटिवेशन, राईट? नाही, इगो राहू द्या. पास व्हायचा इगो असू द्या. अभ्यास करताना इगोमध्ये आणू नका. मी लय शहाणा आहे, हा इगो अभ्यास करताना आणायचा नाही. कारण तुमच्यासारखे प्रत्येक गावातनं एक जरी निघाला तर भारतामध्ये गावं किती आहेत? 50-50 हजार आहेत. आणि UPSC IAS किती लोकांना बनवते? 200 लोकांना. समजते तुम्हाला? सो कुठं ना कुठं तरी तुम्हाला तो गॅप जो आहे तो भरून काढायचा आहे. येस. अजून काय मोटिवेशन आहे? कशामुळे IAS बनायचं आहे? हा एकच प्रश्न असा आहे जे प्रश्न तुमचं डोकं खाणार आहे टिल युअर इंटरव्ह्यू इज कम्प्लिटेड. या प्रश्नाचं उत्तर वाटतंय तेवढं सोपं नाही. प्रश्न विचारल्या तुमच्या डोक्यात सुरू झाला, अरे काय विचारलं? दुखती नस पकडली, काय सांगू नेमकं? काय आहे माझं मोटिवेशन? सांगता येईल. सरांनी काल मोटिवेशनची आय गेस चर्चा पण केली आहे. बरोबर. इथं तुम्ही जर सोशल मीडिया बघून आला असाल, तो IAS ऑफिसर गाडीतनं उतरतोय, पुढं 2 गाड्या, मागं 2 गाड्या आहेत, वर लाल दिवा बघ 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 काहीतरी चालू आहे, लोक उकडतायत, स्लो मोशन मध्ये गडी एंट्री मारतोय, एकदम झँकी पँकी फोटो बिटो सगळी लोक काढतायत. हे जर तुमचं मोटिवेशन असेल तर तुम्ही डिसेंबर पर्यंत सुद्धा टिकणार नाही. क्लॅरिटी आहे सगळ्यांना? किती लोक सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्स खाली तर आलेत? नोबडी. मग सांगा काय मोटिवेशन आहे, का बनायचं IAS ऑफिसर? का बनायचं आहे? मेरा इंतकाम देखील वाला कोण आहे काय? जरा हसायला शिका, बोलायला शिका. काय म्हणजे गणित कळलं नाही मला, एकदम एवढे अनरिस्पॉन्सिव्ह का आहात तुम्ही? येस. वाय यू वॉन्ट टू बिकम एन IAS ऑफिसर? नांगरे पाटलांचं भाषण ऐकलं असेल, संघर्ष करने के लिए. ते आमच्या काळात होतं. जाऊ द्या. सांगता येईल कुणाला? मोटिवेशनच नाही. मग कशी परीक्षा क्रॅक होणार आहे? UPSC हा डोंगर आहे. UPSC हा डोंगर आहे. आणि UPSC असा डोंगर नाहीये. UPSC असा डोंगर आहे आणि तुम्ही इथे आहात. पहिला एवढा प्रवास सुखाचा आहे, इथून पुढे उलटा प्रवास आहे सगळा. लटकत लटकत जायचंय. ठीक आहे. इथं जर तुम्ही सोशल मीडिया बघून आलेला असाल
तुमचा डिसेंबरमध्येच कार्यक्रम आहे. यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. हे लक्षात घ्या. करायचंय. जसं की यांनी म्हटलं, इगो पाहिजे, माझा इगो आहे, मला करायचंय, बाकी पुढचं पुढं बघेल मी काय व्हायचंय का नाही व्हायचं ते. कारण ज्यावेळेस तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असताना त्यावेळेस गोष्टी खूप इंटरेस्टिंगली डेव्हलप व्हायला सुरू होतात. म्हणजे तुम्ही हे बारीक घरी ऑब्झर्वेशन घेतलेलं असेल. हाऊ युअर मदर रिस्पॉन्ड्स टू अ प्रॉब्लेम अँड हाऊ युअर फादर रिस्पॉन्ड्स टू दॅट सेम प्रॉब्लेम. घरामध्ये काहीतरी इश्यू आहे, त्या इश्यूला दोन रिॲक्शन्स येतात. एक असते आईची रिॲक्शन, एक असते वडिलांची रिॲक्शन. केलंय ऑब्झर्व हे? बरोबर. आईची रिॲक्शन कशी असते? आईची रिॲक्शन कशी असते? अरे बोलायला काय घेणार आहे तुम्ही? गडबडीची असते. गडबडीची नाही म्हणता येणार. आईची रिॲक्शन कशी असते? इमोशनल असते. वडिलांची कशी असते? प्रॅग्मॅटिक असते. किंवा रोल रिव्हर्स पण होतो. काही घरांमध्ये उलट पण असते. ठीक आहे. सो इथं जेंडर रोल आपल्याला डिफाईन करायचा नाहीये, पण अपोजिट रिॲक्शन 100% येणार आहेत. एक प्रॅग्मॅटिक असते, एक इमोशनल असते, किंवा एक इमोशनल असेल, दुसरी प्रॅग्मॅटिक तिथं असेल. इमोशनल रिॲक्शन्स ज्यावेळेस तुमच्या यायला सुरू होतात त्यावेळेस सोल्युशन्स निघत नाहीत. इमोशनल रिॲक्शन ज्यावेळेस यायला सुरू होतात त्यावेळेस ब्लेम गेम सुरू होतो. आता थोडंसं डोक्यामध्ये प्रकाश पडायला सुरू झाला असेल. मला आज क्लासमध्ये का येता आलं नाही? पाऊस चालू होता. मला आज क्लासमध्ये का येता आलं नाही? रस्त्यावर पाणी भरलं होतं. मला क्लासमध्ये का येता आलं नाही? सकाळ सकाळ लाईट गेली होती माझी. बरोबर. दिस इज ब्लेम गेम. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ही एक्झामिनेशन क्रॅक करू शकत नाही. बरोबर. माझ्या डिग्रीच्या पहिल्याच वर्षाला आमचा वायवा होता आणि त्या वायवामध्ये एका शिक्षकांनी एक प्रश्न, मला अख्ख्या डिग्रीमध्ये अख्ख्या वायवांमध्ये फक्त तो एकच प्रश्न आजपर्यंत लक्षात आहे. माझं कॉलेज बारामतीपासून एक 4-5 किलोमीटर लांब होतं. शहरापासून 4-5 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. आणि सरांनी प्रश्न विचारला, जर तुला इथून बारामती बस स्टॉपला जायचं असेल तर तू काय करशील? इमॅजिन करून चला. जर तुम्हाला इथून तुमच्या रूम पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही काय करचाल? व्हॉट इज युअर लेट्स से, तुम्ही कोणत्या ॲक्शन्स तिथे घेताल? सांगता येईल? कोणत्या ॲक्शन्स घेणार आहे तुम्ही? बोला पटपट, दिवस नाही आपल्याकडे. आमच्या इथं ती 3 चाकी गाडी होती बघा. आमच्या इथं ते हे असते ना, वडाप म्हणतात त्याला, काय म्हणतात, छोटी टॅक्सी 3 चाकाची, मॅटेडोर. बरोबर. सो ते कल्चर आहे तिकडं. सो त्या गाडी मी म्हटलं मी बस स्टॉपला जातोय किंवा त्या स्टॉपला जातोय, त्या गाडीची वाट बघतोय आणि गाडी आली की बारामतीला पोहोचतोय. शिक्षक म्हणले, तुला पाय नाही येत का? गाडीची वाट बघायची काय गरज आहे? 4च किलोमीटर आहे, तू तरुण आहेस. ठीक आहे. सो तिथून मला एक शहाणपण काय शिकलं, मी शहाणपण तिथं काय शिकलो, तो प्रश्न आजही माझ्या लक्षात आहे, की तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करता येतं याच्या बेसिसवर तुमची डेव्हलपमेंट ठरते. हे समजून घ्या. यूपीएससीच्या प्रवासामध्ये ही गोष्ट मी खूप चांगली शिकलोय. नोबडी इज गोइंग टू कम फॉर युअर हेल्प. तुम्हाला तिथं स्वतःच बाह्या महाग पडून काय थांबायचं आहे, बघतोच त्याच्याकडं या ॲटिट्यूडनं घुसायचंय. हा इगो पाहिजे, जे तुम्ही मगाशी म्हणालात. कारण डोंगर कुठं ना कुठं तरी खूप तीव्र चढायचं होणार आहे. तिथं तुम्हाला मदत करणारं कोणच नसणार आहे. फॅकल्टी एका पॉइंट ऑफ टाइम पर्यंत तुम्हाला मदत करतोय. मी तुम्हाला सांगू शकतो ही 10 पानं वाच, समजून घे. तुमच्या बदल्यामध्ये मी वाचून नाही समजून घेऊ शकत. तिथं तुम्हालाच बसायचंय, तुम्हालाच अंडरस्टँड करून घ्यायचंय, तुम्हालाच पुढे मूव्ह ऑन करायचंय. सो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ज्या या प्रिपरेशन फेजमध्ये लागते, दॅट इज युअर प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर. व्हेनेवर अ चॅलेंज कम्स, लगे हात वर करायचे नाहीत, लगे दुसऱ्यांवर ब्लेम गेम चालू करायचा नाही. पहिलं इन्स्टिंक्ट तुमचं काय असायला पाहिजे? मला तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. याचं एक एक्झाम्पल देतो. माझी यूपीएससी प्रिलिम्स होती
असेल 2015-16ची काहीतरी ती UPSC प्रिलिम्स होती. मी दिल्लीमध्ये होतो. प्रिलिमचं सेंटर माझं छत्रपती संभाजीनगर होतं. म्हणजे सेंटर फॉर्म भरताना माहीतच नाही मी दिल्लीला जाणार आहे. फॉर्म भरून टाकला, मग मी दिल्लीला गेलोय. ठीक आहे, डिसिजन्स ते वेगळे होते त्या काळचे. आता पेपरसाठी मी दिल्लीवरनं माघारी इकडे येणार आहे आणि त्या काळामध्ये माझं काय झालं होतं, मागच्याच वर्षी इंटरव्ह्यूपर्यंत मी पोहोचलोय. सो मेन्सचं प्रिपरेशन मला माहीत होतं की मेन्स प्रिपरेशन जर चांगलं असेल तर मग गोष्टी थोड्याशा सोप्या होतात. प्रिलिमचा टाईम थोडासा मी कम्प्रेस केला, मेन्सचा टाईम मी वाढवला होता आणि प्रिलिम्सच्या छोट्या टायमिंगमध्ये मी तिथून महाराष्ट्रात आलोय. महाराष्ट्रातनं मी कुठं जाणार आहे आता, संभाजीनगरमध्ये जाणार आहे. ठीक आहे, हे सगळं बॅकग्राऊंड का गरजेचं आहे तुम्हाला लक्षात येईल. आणि येण्याच्या 4 दिवस आधी इकॉनॉमिक्सची एक नोट्स मी तिथे घेऊन आलो होतो. इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये एक नवा कन्सेप्ट होता, बेस इरोजन प्रॉफिट शिफ्टिंग नावाचा. इकॉनॉमिक्सच्या त्या नोट्समध्ये एक नवा कन्सेप्ट होता, कोणता, बेस इरोजन प्रॉफिट शिफ्टिंग. वाचलो, काहीच कळत नव्हतं. पहिल्यांदाच बघतोय, समजतच नाही काय चाललंय. इथं बघा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोड कसा कामाला येतो. मी 4 तास इन्व्हेस्ट केले अख्ख्या त्या प्रिलिम्सच्या प्रेशरमध्ये, जिथं मला सगळ्या सब्जेक्ट्सचं रिव्हिजन करायचं आहे. किती तास इन्व्हेस्ट केलेत, 4 तास इन्व्हेस्ट केले ऑन अ सिंगल कन्सेप्ट, बेस इरोजन प्रॉफिट शिफ्टिंग वाला. त्या वर्षी प्रिलिम 1 मार्काने निघली. प्रिलिम्समध्ये तो क्वेश्चन होता. इथं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोड तुम्हाला एवढ्या डेप्थमध्ये घेऊन जातं, एवढा नॉलेज बेस तुमचा रीच करतं, या संचित नॉलेजवर तुम्ही परीक्षा पास होता. सो इथून पुढची तुमची प्रायोरिटी काय पाहिजे, यू हॅव टू बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. आणि त्याच्या पुढे जेवढं जास्त डेप्थमध्ये जाता येईल एका सब्जेक्टला धरून, आपल्या सिलेबसच्या बाउंड्रीजमध्ये राहून तेवढं जास्त डेप्थमध्ये जायचं, अंडरस्टँडिंगवर काम करायचं. सो डे 1ची तुमची प्रायोरिटी आन्सर रायटिंगची आहे का, नाही. डे 1ची प्रायोरिटी तुमची MCQ सॉल्व्हिंगची आहे का, नाही. डे 1ची प्रायोरिटी तुमची सीसॅटची आहे का, नाही. डे 1ची तुमची प्रायोरिटी आहे जे तुमच्या समोर येतंय त्याला अंडरस्टँड करायचं. एक कन्सेप्ट तुमच्या समोर आला, 360 डिग्री त्याचं कव्हरेज झालं पाहिजे. तो कन्सेप्ट क्लिअर झाला, मग दुसऱ्या कन्सेप्टकडे, मग तिसऱ्या कन्सेप्टकडे, मग चौथ्या कन्सेप्टकडे. इथं बघा खूप इंटरेस्टिंग ग्राफ तयार होतो. तुम्हाला आता 1+1+1+1+1 या हिशोबाने जायचं आहे. म्हणजे असं आहे की हा पहिला महिना आहे, हा दुसरा महिना आहे, हा तिसरा महिना आहे. धरून चला, दिस इज युअर टाइम आणि दिस इज युअर नॉलेज. ठीक आहे, सो टाइम इन्व्हेस्ट करताय, नॉलेज गेन करताय. पहिले 4 महिने तुम्ही टाइम देताय, पण तुमच्या लक्षात येते की यार माझं नॉलेज 10% किंवा माझं नॉलेज आता किती आहे, 20%च आहे. आपलं गणित सिंपल असतं. जर मला अख्खा UPSCचा 100% सिलेबस कव्हर करायचा असेल आणि माझ्याकडे 10 महिन्यांचा वेळ असेल, तर मला एका महिन्यामध्ये किती सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे, किती करणं गरजेचं आहे, 10%. ह्याच लॉजिकनं तुम्ही चालताय. डिग्रीचा अभ्यास कसा केला पाहिजे तुम्ही, सगळे पासआउट आहात, वर्षभर केला का, इमानदारीनं उत्तर सांगा. तुमच्या वयाच्या 1.5 वय माझं आहे आणि तुम्ही जेवढे कुटाने केलेत त्याच्यापेक्षा जास्त कुटाने मी केलेत. 10 वर्ष असेच नाहीत लागत, हे समजून घ्या. ठीक आहे, सो आय नो की कशा पद्धतीने या गोष्टी वर्कआउट तुम्ही केलेल्या आहेत. साधं गणित काय, मला दिवसामध्ये जर 100 पानं वाचायची असतील, माझ्याकडे 10 तास असतील, तर एका तासामध्ये किती पानं वाचणं अपेक्षित आहे. दिवसाला 100 पानं मला वाचायची आहेत, 10 तास मी अभ्यास करणारे, एका तासामध्ये किती पानं वाचणं अपेक्षित आहे. हे आपलं कॅल्क्युलेशन आहे. हे 100% फेल होतं. ऑलवेज रिमेंबर दिस, ऑलवेज रिमेंबर दिस. 100% हे कॅल्क्युलेशन फेल होणार आहे. अभ्यास करत असताना पहिले 3-4 महिने तुम्हाला वाटतं की यार काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये, मला कळतच नाहीये. वाचतोय निमार्ध तर बांगबुंग चाललंय डोक्यावरनं, समजायला भाग नाहीये, काय नाही, हे नाही, ते नाही. बट इथं तुम्ही तुमचं फाउंडेशन बिल्ड करताय.
हे 3-4 महिने गेले, हे 3-4 महिन्यांमध्ये ज्यावेळेस तुमचं फाउंडेशन बिल्ड होतं, तिथून पुढे हा ग्राफ डायरेक्ट असा जम्प करतो. हा कायम असा नाही जाणार आहे. फाउंडेशन बिल्ड झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय करताय, या ट्रॅजेक्टरीवर निघाले. जेवढं 4 महिन्यात कव्हर केलं तेवढं एका महिन्यात कव्हर झालं. तिथून पुढे आणखी जास्त, तिथून पुढे आणखी जास्त, असं करत 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 तुमचा अभ्यास कंप्लीट होतो. आता याचं माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे. डिग्रीचं 1 वर्ष आठवा. डे 1 ला अभ्यास सुरू केला होता का? पहिल्या महिन्यात अभ्यास सुरू केला होता का? दुसऱ्या महिन्यात अभ्यास सुरू केला होता का? अभ्यास सुरू कधी केला? पेपरच्या 1 आठवडा आधी, 1 महिना आधी पास झालायत. कस काय? एका वर्षाचं त्या महिना 15 दिवसांमध्ये कसं कव्हर केलं? लेक्चर्सला जाऊन बसत होता का? तर अब्सेंट ही लागते. नाही बसलं तर सर पेपरला बसू देत नाहीये. मग आता लेक्चर मध्ये बसतोय तर बडबड तर ऐकावी लागते. बडबड ऐकतोय, थोडेफार शब्द मी प्रोसेस मध्ये सोबत घेतले, इनडायरेक्टली तुमचं फाउंडेशन बिल्ड झालंय. आणि या फाउंडेशनच्या बेसिसवर शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही अख्खा सिलेबस कव्हर केला आणि त्या कव्हरेजच्या बेसिसवर तुम्ही पास झाले. आता मला सांगा, ही जर प्रोसेस नसेल तर 15 दिवसामध्ये तुम्ही पास झाला असता का? लक्षात येते? अभ्यासाची कोणतीही टेक्निक तुम्ही शोधून काढली, तुमचं नॉलेज रिटेन्शन या पद्धतीनंच जाणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो पहिले 2-3 महिने तुम्ही इथंच कुठंतरी अडकणार आहात. अडकताय म्हणून घाबरून जायची गरज नाही. दिस इज युअर फाउंडेशन बिल्डिंग स्टेज. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे ते थोडंसं 2 मिनिटांमध्ये सांगतोय. हे क्लिअर झालं बरोबर? मग बघा, ज्यावेळेस तुम्ही या एक्सपोनेन्शियल ग्रोथ कडे जायला सुरू करता, ही पहिली लिनियर ग्रोथ आहे तुमची. 1+1+1+ चालू आहे. इथं तुम्ही डायरेक्ट एक्सपोनेन्शियली जाताय. मल्टिप्लिकेशन चालू आहे अभ्यासाचं. रोज मल्टिप्लाय करत 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 चाललेत तुम्ही. इथं गेल्यानंतर टाइम टेबल पिक्चर मध्ये येतं. जोपर्यंत तुम्ही या स्टेजमध्ये आहे तोपर्यंत टाइम टेबल गरजेचं नाही. सो तुमचं डेलीचं शेड्यूल गरजेचं नाही. मी दिवसामध्ये 100 पानं वाचतोय गरजेचं नाही. किती लोकांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे? हात वर करा. बरं ठीक आहे. किती लोकांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही? हात वर करा. आता तुम्ही जर सायन्सचं पुस्तक घेऊन बसलायत 100 पानांचं, दिवसामध्ये 100 पानं तुम्हाला वाचायचे, तासामध्ये 10 पानं तुम्हाला वाचायचे आहेत, मला सांगा जमेल का? तासामध्ये 1 पान होत नाही सायन्सचं वाचून. का? तर सगळी नवीन टेरिटरी असते. सो डे 1 ला जर तुम्ही टाइम टेबल एक्झिक्युशनच्या मागे लागत असाल तर तुमचे टाइम टेबल्स एक्झिक्यूट होणार. मग टाइम टेबल कधी? ज्यावेळेस फाउंडेशन तयार झाले तिथून पुढे टाइम टेबल. मग तुम्हाला लक्षात आलं की विषयामध्ये काय आहे. मग याच्या बेसिसवर ज्यावेळेस तुम्ही टाइम टेबल बनवायला घेता त्यावेळेस त्याचं एक्झिक्युशन प्रॉपरली होणार आहे. पेपरच्या 4 ते 5 महिने आधी तुमचं टाइम टेबल, पहिलं टाइम टेबल बनणार आहे, जे सक्सेसफुली एक्झिक्यूट सुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो डे 1 ला नो टाइम टेबल, डे 1 ला नो टार्गेट्स. डे 1 ला तुम्ही फक्त भुकेले पाहिजे. कशासाठी? नवा कन्सेप्ट कन्झ्युम करायचाच आहे याच्यासाठी. ठीक आहे. भूक एवढी पाहिजे की एका कन्सेप्टवर माझं पोट भागत नाहीये, मी दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा जेवढा शक्य आहे तेवढा, पण 360 डिग्री कव्हरेज न तेवढा, या पद्धतीनं चला. मे बी असं असू शकतं एका दिवसामध्ये एकच कन्सेप्ट होतोय, चालतंय. मे बी असं पण होतं एका दिवसामध्ये 4 कन्सेप्ट होत आहेत, चालतंय. मग तुम्ही स्वतःला जज करायला सुरू करता, अरे मी काल 4 केलेत म्हणल्यावर माझे आज 5 व्हायला पाहिजेत. असं कन्सेप्टचं गणित चालत नाही. कारण प्रत्येक कन्सेप्ट वेगळा आहे, प्रत्येक कन्सेप्टची डेप्थ वेगळी आहे, त्याला तुम्हाला जस्टिस द्यावाच लागेल. जर देता आला तर पुढचा टाइम वाचतोय, जर देता नाही आला पुढे तुम्ही
तो वाचवलेला टाइम पुन्हा त्या कन्सेप्टसाठी इन्व्हेस्ट करताय, डबल टाइम तिथं चाललाय. आलं लक्षात सगळ्यांना? इथंपर्यंत क्लिअर? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लोकांनी अजून पण दिलं नाहीये. कशामुळे करायची UPSC सांगा जरा मला. ओके ओके, अननोन टेरिटरीमध्ये घुसायचं आहे आपल्याला. येस, चांगलं उत्तर आहे. अजून अजून काय मोटिवेशन आहे? बरं, UPSC मधून कोणत्या पोस्टला तुम्ही सिलेक्ट होणार आहात त्याचं उत्तर तर माहिती आहे का? आता हा लय कॉमन प्रश्न आहे, लय सिंपल आहे. असा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणार नाहीये. कोणत्या पोस्ट असतात UPSC मध्ये? IAS असते, IPS असते, IRS असते, फॉरेन सर्व्हिसेस आहेत. येस, हा असू दे की, सगळ्याच करायच्यात काय? काहीतरी एम आहे की नाही, मी इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मध्ये जाणार आहे, असं स्वप्न आहे का कोणाचं? मग स्वप्न काय? पोस्टल सर्व्हिसेस स्वप्न आहे का पोलीस सर्व्हिसेस स्वप्न आहे? पहिल्या 4 किंवा 5 चांगल्या, पहिल्या 4 किंवा 5 ऍक्च्युअली सगळ्यात चांगल्या आहेत, नो डाऊट. ठीक आहे, पण ड्रीम असतं ना, पुढचं ऍडजस्टमेंट आहे. पहिल्या 100 मध्ये आलात तर ड्रीम कम्प्लीट आहे, तिथून पुढे सगळे ऍडजस्टमेंटच आहे. म्हणून तर पुन्हा रिपीट एक्झाम तुम्ही देणार आहे पहिल्या 100 मध्ये येण्यासाठी. सो इट इज युअर ड्रीम पोस्ट. लेट्स से कन्सिडर करून चला IAS इज युअर ड्रीम पोस्ट. IAS मला बनायचं आहे. ठीक आहे, मेरा इंतकाम देखेगे असेल, चॅलेंज असेल, अननोन टेरिटरी असेल, समाजाचं चांगलं करायचं असेल, कुणाची तरी जिरवायची असेल भावकीतली, काय पण असू शकतं. ठीक आहे, वन ऑफ दिस रिझन्स. आता IASचं काम काय असतं ते तर माहिती आहे का? IASचं काम काय असते? बोलावं लागतंय. IASचं काम काय आहे ते सांगा मला. व्हॉट इज द रोल ऑफ IAS? जिल्हाधिकारी असतो, कलेक्टर आहे ना तो. हा, कलेक्टरचं काम काय असतंय? टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. मग IPSचं काम काय? सिटी प्लॅनिंग. कोणाचं काम आहे? IASचं काम आहे. बरं, अजून? ही इज रिस्पॉन्सिबल. तुमचं उत्तर बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. येस, मेक अ पॉलिसी अँड स्कीम. ओके, अजून कशासाठी बनवायचे पॉलिसी आणि स्कीम? कशासाठी बनवतो तो? सोशल वेलफेअरसाठी. तुम्ही काय म्हणताय? सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी पॉलिसी आणि स्कीम तो तिथं बनवणार आहे. बरोबर, मान्य. तो जर येडा असेल तर व्हॉट विल हॅपन? अख्खा जिल्हा सांभाळतोय ना तो. 2-4 कामं तुम्ही सांगितली, लॉ अँड ऑर्डर आहे, डेव्हलपमेंट आहे, रेव्हेन्यू कलेक्शन आहे, 1000 गोष्टी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असतात. तो हेल्थला पण रिस्पॉन्सिबल आहे, तो एज्युकेशनला रिस्पॉन्सिबल आहे, तो फार्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो इंडस्ट्रीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो इरिगेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो लॉ अँड ऑर्डरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. सो जिल्ह्याच्या सगळ्या गोष्टींसाठी ही इज द रिस्पॉन्सिबल पर्सन. दिवसामध्ये किती डिसिजन्स घेत असेल तो? तुम्ही किती डिसिजन घेता दिवसात? तुमचं आयुष्य तर अजून सुरू पण नाही झालं. फंडिंग किती आहे तुमची महिन्याची? 1000 रुपये, 10,000 रुपये, 10,000 येतात ना, 10-15,000 रुपये येतात. दिवसाला डिवाइड केला किती रुपयाचा खर्च करताय दिवसाला? 1000 रुपये, 500 रुपये. बरोबर, 500 रुपये खर्च करत असताना तुम्ही किती डिसिजन घेता? 4 किंवा 5. तो 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटींची बजेट मांडतोय. दिवसाला त्यानं किती डिसिजन्स घ्यावे? 50-100. जर तो व्यक्ती 100 डिसिजन्स घेत असेल तर त्याला एका डिसिजनसाठी किती वेळ मिळतोय दिवसातला? 10-12 तास तो चांगलं काम करतोय. आपली ह्युमन कॅपॅसिटी 12 तासांची धरून चला, एक्स्ट्रीम केसमध्ये 12 तास आहे, तसं 7-8 तासानंतरच डोकं हँग व्हायला सुरू होतं आपलं. पण ही इज अ गुड पर्सन, 12 तास तो काम करतोय. एका डिसिजनला त्याला किती वेळ मिळत असेल? 4-5 मिनिटं. 5 मिनिटांमध्ये सगळं समजून घ्यायचंय. 150-200 पानाचं डॉक्युमेंट समजून घ्यायचं आहे. ते नियमात बसतंय का बघायचंय. जिथं नियमात बसत नाही तिथं नियम बदलता येतोय का ते त्याला बघायचं आहे.
आणि फायनल डिसिजन्स पर्यंत पोहोचायचा आहे. सो बेसिकली ही हॅज टू बी अ इंटेलिजंट पर्सन. नुसता इंटेलिजंट असून चालतंय का? अजून काय लागेल त्याच्याकडे? अजून काय लागेल? आय एसच्या क्वालिटी सांगता येतील? काय क्वालिटीज असतात? पीपल मॅनेजमेंट त्याला जमलं पाहिजे. ओके. अजून? प्रेशर हँडलिंग जमलं पाहिजे. राईट. अजून? फ्युचर प्लॅनिंग जमलं पाहिजे. अजून? प्रॉब्लेम सॉल्व्हर तो पाहिजे. बरोबर. अजून? मॉरली तो करेक्ट पाहिजे. अजून? शब्द लय अवघड आलाय, बाकीच्यांच्या डोक्यावरनं बांगबून गेला. मोरल काय असते? ठीक आहे. अजून? 10-12 क्वालिटीज आहेत काहीतरी. बरोबर. त्या सगळ्या त्याच्याकडे पाहिजेत. ऑन द बेसिस ऑफ दॅट तो डिसिजन घेतोय अँड दॅट डिसिजन हॅज टू बी करेक्ट. चुकला तर जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं 5-50 लोक अफेक्ट होणार आहेत का नाही त्या डिसिजननी. सो इट हॅज टू बी अ करेक्ट डिसिजन. आणि हे सगळं त्याला किती मिनिटात करायचं आहे? 10 मिनटं, 5 मिनटं. मग मला सांगा, त्या व्यक्तीनं कसं असावं अशी तुमची अपेक्षा आहे? प्रचंड हुशार असलं पाहिजे. मग त्या व्यक्तीनं प्रचंड हुशार होण्यासाठी काय करावं लागेल? बोलणार आहात का नाही तुम्ही लोक? त्या व्यक्तीनं हुशार बनण्यासाठी काय करावं लागेल? प्रचंड वाचावं लागेल. शहाणं कुठून बनताय तुम्ही? बरोबर. मगाशी कोणीतरी म्हटलं ना, सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी तो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे. जिल्हा इज अ सोसायटी फॉर हिम. जिल्हा इज अ फॅमिली फॉर हिम. ठीक आहे. अँड ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. ही इज द रिस्पॉन्सिबल. कारभार येतो जिल्ह्याचा. ठीक आहे. आणि कारभारी आपल्या घराचा कारभारी आई असेल किंवा वडील असेल, त्यांनी चुकलं तर अख्खं घर अफेक्ट होतंय. कलेक्टरचा डिसिजन चुकला, अख्खा जिल्हा अफेक्ट झाला. किती लोकांचं नुकसान आहे विचार करा त्याच्यामध्ये. सो तो चुकलाच नाही पाहिजे. तो तेवढा शहाणा, तेवढा हुशार पाहिजे. आणि ते शहाणपण, ती हुशारी येण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल. ती हुशारी येण्यासाठी हाऊ सोसायटी वर्क्स हे तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. आणि त्याच्यासाठी हा सिलेबस त्यांनी डिझाईन केलेला आहे. या सिलेबसमध्ये तुमचं पॉलिटिक्स डेव्हलप होतंय, तुमचं इकॉनॉमिक्स डेव्हलप होतंय, तुमचं जिओग्राफी डेव्हलप होतंय, तुमचं लेट्स से सोसायटी डेव्हलप होते, तुमचं इथिक्स डेव्हलप होते, मॉरॅलिटी तिथं डेव्हलप होते. सिलेबस अशा पद्धतीने डिझाईन केला आहे. सो त्यांनी थोडक्यात फिल्टर्स लावून ठेवलेले आहेत. कारण कोणत्या, आता मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोक जॉब करून आलेत इथं? कोण आहे का वर्किंग होता आणि इकडे शिफ्ट झालायत? ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतं का? असतं. मग त्या पॉलिटिक्समध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर काय करावं लागतं? किंवा समजा पॉलिटिक्समध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह नाही झाला तर काय होईल? ग्रोथ मिळत नाही. मग त्या पॉलिटिक्समध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर काय करावं लागतं? मित्रांचा ग्रुप आहे. ऑफिस 2 मिनिटं बाजूला ठेवा. मित्रांचा ग्रुप आहे. 4-5 जणांचा चांगला ग्रुप असतो ना. 3 जण मिळून एकाची गेम करत असतात. ठरलेलं आहे. बरोबर. त्या गेम मधनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पण पॉलिटिक्स करावं लागेल का नाही? साधं गणित आहे. मग ते पॉलिटिक्स करण्यासाठी तुम्ही शहाणे असायला पाहिजे का नाही? साधं गणित आहे. सो तो जो बसलेला व्यक्ती आहे तो प्रचंड हुशार पाहिजे. फक्त हुशार नाही, प्रचंड चाबरा पण पाहिजे. चॅप्टर माणूस पाहिजे तिथं. कारण पुढून येणारा खरंच खरं बोलतोय का हे पण त्याला कळलं पाहिजे ना. मी कलेक्टर म्हणून कुठेतरी बसलोय, तुम्ही फाईल घेऊन आलेला आहात, तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय हे मला माहित पाहिजे ना. त्याच्या बेसिसवर मी काहीतरी चांगला डिसिजन घेणार आहे, जो तुमच्या फेवरमध्ये पण जातोय, मे बी तुमच्या अगेन्स्ट पण चाललाय. सो तुम्हाला ते करता आलं पाहिजे. यू हॅव टू बी दॅट चाबरा पर्सन. ग्रुपमध्ये असतो बघा एकदम चाबरा, ज्याची कोणतीच कामं अडकत नाहीत. साम दाम दंड भेद जे वापरायचं ते वापरते, सोल्युशन पर्यंत ते बरोबर घेऊन जाते. तसा व्यक्ती आयोगाला अपेक्षित आहे. तुम्ही जर तसे नसाल, 1 वर्ष आहे प्रिपेअर करण्यासाठी. सो आयोगानं सांगून टाकलंय, आम्हाला या लेवलच्या वरचा माणूस पाहिजे. आपण इथं कुठंतरी आहे.
आता तुम्ही डिसाईड करायचं इथून इथं वर्षात पोचायचंय का इथून इथं 5 वर्षात पोचायचंय. इट्स युअर डिसिजन्स टू टेक. लक्षात राहील सगळ्यांना. आत्ता नेमकं हे कसं फिल्टर आउट केलं जातं याच्यासाठी थोडंसं आता सिलेबसकडे आपण जाऊयात. ओके, सो UPSCच्या सिलेबसमध्ये एकूण 4 पेपर आहेत. GS1 झाला, GS2 झाला, GS3 झाला, GS4 झाला आणि ऑप्शनलचे 2 पेपर आहेत, ऑप्शनल 1, ऑप्शनल 2. हे कमी होतं म्हणून आयोगानं आणखी एक पेपर ॲड केला एसएचा. ठीक आहे, सो हा भला मोठा सिलेबस आहे. कुठंतरी ऐकलं असेल बघा, एव्हरीथिंग अंडर द सन इज द सिलेबस ऑफ UPSC. खरे का खोटे? खरे का खोटे? मी काहीही सांगितलं विश्वास ठेवायला पाहिजे का? क्रॉस चेक पण करा की जरा, क्रॉस चेक पण करा. ठीक आहे, हे डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन काय बरं बोलते. ठीक आहे, पुढचं बोलतंय खरं पण आहे खोटं पण आहे, मी दोन्ही अँगलनं विचार करणार. जे खरं असेल त्याला मी पटकन पकडणार. ही अक्कल पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात घ्या. सांगतोय खरंच असेल, सांगतोय खोटंच असेल, या ॲटिट्यूडनं तुम्ही गेला की तुमचाच कार्यक्रम होणार आहे. कारण इथं फसवले जाण्याची शक्यता थोडीशी जास्त राहणार आहे. बरोबर. सो एवढा भला मोठा सिलेबस आहे, एव्हरीथिंग अंडर द सन. आता प्रत्येक पॉइंट वाईज जर तुम्ही जायला सुरू केलं तर एका वर्षामध्ये हा सिलेबस कव्हर होत नाही, आजच सांगतोय. प्रत्येक पॉइंटला धरून तुम्ही जर हा सिलेबस रीड करायला सुरू केलं, तुमचा सिलेबस एका वर्षामध्ये संपणार नाही. बरं, त्याच्या पुढे UPSC अख्ख्या सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर क्वेश्चन्स विचारत पण नाही. मग आता फिल्टर आउट कसं करायचं? ठीक आहे, सो बघा, UPSC जेवढी मला कळाली आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगतो, सिलेबस काहीही असू द्या, सिलेबसमध्ये असं धरून चला की कोणता तरी एक पेपर आपण घेतला, लेट्स से GS पेपर 1 आहे. GS पेपर 1 मध्ये मे बी 100 टॉपिक्स असतील किंवा 100 सब टॉपिक्स आहेत. सो त्यांनी आपल्याला एक टॉपिकची लिस्ट तिथं दिली आहे. UPSCने काय केलं, त्या पेपरसाठी एक टॉपिकची लिस्ट तिथं दिलेली आहे की एवढे टॉपिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता या सगळ्या टॉपिक्सवर मी प्रश्न विचारणार आहे का? नाही. UPSCच्या बाबतीमध्ये आणखी एक हे वापरलं जातं, विशेषण वापरलं जातं. UPSCचा फुल फॉर्म काय आहे तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही, अनप्रिडिक्टेबल सर्व्हिस कमिशन म्हटलं जातं त्याला. बरोबर. या वर्षीच्या पेपरचे फीडबॅक बघितलेत प्रिलिम्सच्या. ठीक आहे, अनप्रिडिक्टेबिलिटी ॲट द हायेस्ट. सो UPSC अनप्रिडिक्टेबल सर्व्हिस कमिशन आहे का? UPSC इज द मोस्ट प्रिडिक्टेबल सर्व्हिस कमिशन बाय द वे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, नॅक पाहिजे तुम्हाला. नॅक आला की तुम्हाला कळतंय काय चाललंय काय नाही चालतंय. मग UPSC अनप्रिडिक्टेबल आहे का नाही? काल सर काय म्हटलेत? महेश सरांचं लेक्चर झालं ना काल. काय म्हणले सर त्याच्यामध्ये? अनप्रिडिक्टेबल आहे का नाही काय म्हटलेत? आहे म्हटलेत. आता दुसरा सर येतोय नाही म्हणतोय, चाललंय काय? वाटू शकतं तुम्हाला? समजून घ्या. आता इथं डिफरन्स आहे. UPSC इज अनप्रिडिक्टेबल, सेम टाइम इट इज प्रिडिक्टेबल. आता हे कसं? UPSC इज अनप्रिडिक्टेबल फॉर द क्वेश्चन डिझाईन्स, बट UPSC इज प्रिडिक्टेबल फॉर द थीम्स. फरक कळाला काय? UPSC अनप्रिडिक्टेबल कशामध्ये आहे? डिझाईन्सवर आहे. क्वेश्चनचं फॉर्मॅट ते बदलतील, क्वेश्चनचं फ्रेमवर्क ते बदलतील, क्वेश्चनचं स्ट्रक्चर ते बदलतील, पण विचारायची तीच गोष्ट विचारतील. हा बेसिक फरक अनप्रिडिक्टॅबिलिटीमध्ये आणि प्रिडिक्टॅबिलिटीमध्ये आहे. समजलं सगळ्यांना? एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर गेल्या 15 वर्षाचं ॲनालिसिस मी केलं होतं. त्या ॲनालिसिसच्या बेसिसवर एक प्रिडिक्शनचे टॉपिक्स मी काढले होते या UPSC प्रिलिम्सच्या आधी. पेपर झाल्यानंतर मी क्रॉस चेक केलं, अराउंड 80% टॉपिक कव्हरेज होतं. अराउंड 80% टॉपिक त्या प्रिडिक्शन लिस्टमधून आले होते. सो UPSCचे थीम्स प्रिडिक्ट 100% होतात. अनप्रिडिक्टेबल फक्त क्वेश्चनचा पार्ट आहे. अनप्रिडिक्टेबल फक्त काय आहे?
क्वेश्चनचा पार्ट आहे, डिझाईनचा पार्ट आहे. बरोबर, म्हणजे इथं मी असं विचारू शकतो 2+2 किती, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला जाईल 3+1 किती. चौथा प्रश्न विचारला जाईल 1+3 किती. पाचवा प्रश्न विचारला जाईल 2×2 किती. इथं अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, पण ते 4च विचारणार. दॅट इज अ प्रेडिक्टेबल थिंग इन UPSC. ऑलवेज रिमेंबर दिस. थीम्सला ते 100% टच करणार आहेत. टॉपिकची लिस्ट त्यांनी तिथं दिलेली आहे. आता याच्यापैकी कोणत्या टॉपिक्सवर आम्ही क्वेश्चन्स विचारू याच्यासाठी UPSCचा एक स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. इन लास्ट इयर सर्वात जास्त डिस्कशन कोणत्या टॉपिक्सचं झालंय? इन लास्ट वन इयर टाइमलाइन मध्ये विच आर द मोस्ट डिस्कस टॉपिक फ्रॉम दिस टॉपिक लिस्ट, आम्ही यांच्यावर क्वेश्चन्स डिझाईन करू. बरोबर, असं असू शकतं ना की समजा धरून चला 100 क्वेश्चन्स आहेत, आपलं 100 टॉपिक आहेत. 100 टॉपिक मधल्या या टॉपिकचं डिस्कशन, या टॉपिकचं डिस्कशन, या टॉपिकचं डिस्कशन सर्वात जास्त झालंय. UPSC त्याच टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारणार आहे. काढून बघा जुने पेपर, 100% हेच चालतं. अख्खा सिलेबस तुम्हाला ते विचारत नाहीत. जिथं डिस्कशन आहे तिथं क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आता आली प्रिडिक्टेबिलिटी. इथं तुम्ही पेपर अक्षरशः प्रिडिक्ट करू शकता मेन्स मध्ये काय विचारलं जाईल. 100% प्रिडिक्ट होते. हा, आता ते 5 मार्काचं विचारतील, 10 मार्काचं विचारतील का 15 मार्काचं विचारतील, का मध्येच 20 मार्काचा फॉर्मॅट टाकून देतील, का मध्येच 30 मार्काचा फॉर्मॅट घेऊन येतील, का 2च मार्काचे क्वेश्चन्स, तिथं UPSC इज व्हेरी व्हेरी अनप्रिडिक्टेबल. क्वेश्चनचा फॉर्मॅट काहीही असू शकतो, विचारला त्याच गोष्टीवर जाणार आहे. हे कायम लक्षात घ्या. ते 20 शब्दांमध्ये पण सांगा म्हणतील आणि 200 शब्दांमध्ये पण सांगा म्हणतील. ते त्यांची ही आहे, ताकद आहे ती. ठीक आहे. कसं असतं बघा, कोणत्याही व्यक्तीचं कॅरेक्टर चेक करायचं असेल, लेट्स से मी तुम्हाला एक टास्क आता दिला, तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे हे जरा सांगण्याचा प्रयत्न जर मला, ते बघा आणि असेस करा आणि मला सांगा. असा जर मी क्वेश्चन तुम्हाला केला किंवा हे जर टास्क मी तुम्हाला दिलं, तर तुमची पहिली इन्स्टिंक्ट काय असेल? तुम्ही काय विचार करसाल? तुमच्या शेजारी कोणतरी बसलंय, XYZ पर्सन आहे, त्याचं कॅरेक्टर तुम्हाला आता जज करायचं आहे किंवा त्याचा इंटेलिजन्स तुम्हाला जज करायचा आहे, तर तो इंटेलिजन्स तुम्ही कशा पद्धतीने जज करणार आहे? बिहेवियर वरून. काय 5 मिनिटात काय बिहेवियर कळणार आहे तुम्हाला? बोलण्यावरून आणि एक्सप्रेशन्स वरून. मला जर कळालं की तुम्ही मला माझं बिहेवियर चेक करताय, तो असतो माहित आहे का, पोकर फेस म्हणतात. नो रिॲक्शन, अपीरियन्स वरून. ओके, मी एकदम झँकी पेंकी राहतोय, फुल एकदम असं काय म्हणजे कपडे बिपडे एकदम ब्रँडेड बिंडेड वापरलेत, मग त्याच्यावरनं तुम्ही काय जज केलं मला की हा श्रीमंत दिसतोय? बॉडी लँग्वेज पण आहे. दिस इज नॉट द वे. तुम्ही त्याला अनसर्टन सिच्युएशन्स मध्ये घेऊन चला आणि त्याच्या रिॲक्शन्स बघा काय आहेत. अनकम्फर्टेबल क्वेश्चन विचारा आणि तो कसा रिस्पॉन्ड करतोय ते बघा. त्याच्यावरनं तुम्हाला लगेचच कळतं की हा काय आहे आणि कसा आहे. घरी काही चूक केल्यानंतर आई गोडीत विचारते का चिडून विचारते? घरी तुम्ही काहीतरी कांड केलंय, बरोबर, ज्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे, आई गोडीत विचारते का रागाने विचारते? किंवा तुम्हाला घरामध्ये विचारणा कशी केली जाते? हा, माझी आई गोडीत विचारते मला, मी तिला बरोबर गोल करतो. बरोबर, माझे वडील तो फॉर्मॅट लावत नाहीत, पोलीस डिपार्टमेंटला होते. बरोबर, म्हणजे XYZ मी काहीतरी कांड केलेला आहे, आल्या आल्या 2 कानाखाली ठेवून द्यायच्या आणि डायरेक्ट ब्लेम टाकून द्यायचा, तू असं का केलं? असं का केलं म्हटलं की जी रिॲक्शन माझी मी ठरवलेली असते
ती रिॲक्शन मी पूर्णपणे विसरतोय आणि जे खरं आहे ते बरोबर बाहेर पडतंय. पोलीस तुम्हाला कधीच गोडीत पहिल्यांदा बोलत नाही, रॅशच बोलतो. बघा तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करा. ट्रॅफिक पोलिसांना अडवलं, वा वा ये बस बस ट्रॅफिक सिग्नल तो तोडला वगैरे वगैरे असं करणार नाही. ते डायरेक्ट काढ कागद म्हणणार. रिॲक्शन्स त्याला बघायचे असतात आणि तुमच्या रिॲक्शन्सवरून तुम्ही तिथे जज केले जातात. बेसिकली तुम्ही अनकम्फर्टेबल सिच्युएशन्समध्ये तुम्हाला टाकलं जातंय आणि त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये तुम्ही कसे रिस्पॉन्ड करताय त्याच्या बेसिसवर तुम्हाला तिथं जज केलं जाणार आहे. तुमचं कॅरेक्टर तिथं लगेचच कळून येणार आहे. यूपीएससी पण ती ट्रिक वापरते. यूपीएससी तुम्हाला पेपरमध्ये कधीच कम्फर्टेबल होऊ देत नाही. मग तशा स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करताय, कशा पद्धतीनं उत्तरं शोधताय किंवा लिहिताय त्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन आहे. म्हणून क्वेश्चन डिझाइन मध्ये अनप्रेडिक्टेबिलिटी आहे. लक्षात येतंय तुम्हाला? असं जर झालं की मी काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याचं उत्तर मला देणार आहे, हे मला पण माहिती आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, मी तुम्हाला तो क्वेश्चन कधीच विचारणार नाही. मी तुम्हाला उलट काहीतरी तिथं टाकणार. लक्षात येतं तुम्हाला? हे जे अतिचतुर असतात का ते अशा उलट्या ॲटिट्यूडनं जातात. बघा ग्रुपमध्ये असतो एक सरळ कधीच बोलत नाही, उलटच बोलणार. उलट बोलून ती बरोबर तुमच्या पोटातलं काय आहे ते काढून घेण्याची कॅपॅसिटी तिथं ठेवत असतो. अनप्रेडिक्टेबिलिटी त्यामुळे येते. स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये तुम्हाला टाकलं जातं आणि म्हणून मग क्वेश्चन डिझाईन्स बदलतात, थीम्स बदलत नाहीत. विचारायचं त्याच गोष्टीवर विचारलं जातं, फक्त वे ऑफ आस्किंग विल बी डिफरंट एव्हरी एक्झामिनेशन एव्हरी टाइम. हे थोडंसं क्लिअरली समजून घ्या. समजलं? मग आता मला सांगा, यूपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे का नाही? यूपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे का नाही? आहे पण आणि नाही पण. कुठं अनप्रेडिक्टेबल आहे? डिझाईन मध्ये. कुठं नाही? थीम्स मध्ये. हा बेसिक फरक आहे दोघातला. लक्षात राहील सगळ्यांना? आता इथं पण बघा यूपीएससी पुढे एक स्टेज घेऊन जाते. सगळ्याच डिस्कस टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. जे काही टॉपिक लास्ट इयर डिस्कशन मध्ये होते त्या सगळ्याच टॉपिक्सवर यूपीएससी क्वेश्चन्स विचारत नाही. मग यूपीएससी प्रश्न विचारते कशावर? असे टॉपिक्स जे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये खूप मोठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. असे टॉपिक्स ज्यांचा इम्पॅक्ट आज दिसणार नाहीये. कधी दिसणार आहे? पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये दिसणार आहे. अशाच टॉपिक्सवर यूपीएससी क्वेश्चन्स डिझाईन करते. अजून तुमचा फनेल छोटा झाला. लक्षात आलं? हा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. हा मी विथ एक्सपिरियन्स फक्त आणलेला आहे. ट्रायल आणि एरर मधनं मी शिकलोय. डे 1 ला तुम्हाला सांगतोय. यूपीएससी कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारेल? कोणत्या? अरे मोठ्यानं बोला. नाश्ता केला नाही का सकाळी? पाऊस चालू होता सर. करणारा कसा बी करतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये पाहिजे आपण मोड मध्ये. बरोबर? रिपीट करा. कोणत्या टॉपिकवर यूपीएससी क्वेश्चन विचारेल? ज्याचा सिग्निफिकन्स 2, 4, 5 वर्षांमध्ये डेव्हलप होणार आहे and which is going to affect our society, affect our economy, affect our geography, affect our ethics. सगळं इम्पॅक्ट आज नाही दिसत आहे, येत्या 3-4 वर्षांमध्ये दिसतोय. जसं की यूपीएससीचा एक क्वेश्चन होता की लहान मुलांचं कडलिंग जे चालतं घरामध्ये, कडल माहिती आहे ना सगळ्यांना, खेळवतो आपण लहान लेकरांना, ते खेळवणं बंद झालेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये आज रडायला लागले की मोबाईल द्यायला आपण सुरुवात केली आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लेकरं आहेत ना? लेकरू रडायला लागल्यावर आपण काय करतो? खेळवतो का त्याच्या हातात मोबाईल देतोय? अरे साधा प्रश्न आहे. मोबाईल देतोय. यूपीएससी म्हणली याचा इम्पॅक्ट काय पडतंय सांगा. तुम्हाला काय वाटतं याचा इम्पॅक्ट काय पडेल? याचा इम्पॅक्ट काय पडेल? बॉन्डिंग होत नाहीये. इंटरपर्सनल स्किल्स डेव्हलप होत नाहीत. ते बाळ बोलायला शिकत नाही.
सोसायटी बनते कशापासून? लोकांनी एकमेकांना बोलल्यापासून सोसायटी बनते. आणि तो जर बोलण्याचा कनेक्टच डेव्हलप नाही झाला तर हा गडी काय कामाचा आहे मग? बाळ मोठं कधी होणार आहे? अजून 5-6-7 वर्षांनी. सोसायटीचा तो एक ऍक्टिव्ह मेंबर कधी बनणार आहे? अजून 10 वर्षांनी. युपीएससीने प्रश्न कधी विचारला? आज. भुरट्या सुरट्या डिस्कशन्सला हात लावत नाही. युपीएससी फक्त त्याच डिस्कशन्सला हात लावेल जे येत्या 2-4-5 वर्षांमध्ये काहीतरी बदल घडवणार आहेत. आयदर पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. पॉझिटिव्ह असेल तर काय पॉझिटिव्ह आहे असं ते विचारतील. निगेटिव्ह असेल तर त्याला कसं पॉझिटिव्ह करता येईल ते आज विचारतील. हा यूपीएससी पास होण्याचा सिंपलेस्ट फंडा आहे. याचा नॅक तुम्हाला ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही यूपीएससी डोळे झाकून पास आहे. बरोबर? आता बघा, साधं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. साधं सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला. अरे काय झालं? होते का? स्लो है. हंड्रेड टॉपिक्स होते. 100ला 100 डिस्कशन मध्ये राहणार आहेत का? किती राहतात? धरून चला. अरे काय धरून चला, 30-40 टॉपिक डिस्कशन मध्ये आहेत. याच्यामध्ये ही नवा फिल्टर मी ऍड केला. किती टॉपिक डिस्कशन मध्ये आले? क्वेश्चन पेपर मध्ये किती प्रश्न असतात? एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे यूपीएससी ला क्रॅक करणं. स्पेसिफिकली जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3 हे दोन्हीही पेपर डायनॅमिक आहेत. डायनॅमिकचा अर्थ काय आहे? तर इथं दरवर्षी काही ना काहीतरी डेव्हलपमेंट घडते. जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 4 हे स्टॅटिक आहेत. स्टॅटिकचा अर्थ काय? यांचा कंटेक्स्ट जनरली बदलत नाही. इतिहास बदलणार नाहीये, भूगोल बदलणार नाहीये, इथिक्स आणि मॉरॅलिटीचे नियम बदलणार नाहीये. सो इथं स्टॅटिक पोर्शन जो आहे तो खूप जास्त आहे. इथं सगळं डायनॅमिक पोर्शन आहे. कॅल्क्युलेशन्स रोज बदलत आहेत. आज एखादी नवी फॅक्टरी उभी केली, इकॉनॉमीमध्ये चेंज आला. आज एखादा नवा कायदा तयार केला, सोसायटीमध्ये खूप मोठा चेंज आला. इथं बदलत राहते. बरोबर? सो हा थोडा आस्पेक्ट लक्षात ठेवा. तुम्हाला या क्वेश्चन्स पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आता मला सांगा, ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही अभ्यास कसा केलाय? मागचे PYQ बघितलेत, त्यातले काही सिलेक्ट केलेले आहेत, काही पाठ केलेले आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये 10 PYQ 10 क्वेश्चन्स विचारले जात असतील तर तुम्ही किती पाठ केले? 30 पाठ केले किंवा 20 पाठ केले. एखादा शूटर 10च करतोय, एखादा म्हणतोय मी 7च करणार, पास व्हायला 33% पाहिजेत. बरोबर? समजा 10 क्वेश्चन्स तुम्ही पाठ करायला घेतले, एक क्वेश्चन पाठ व्हायला किती वेळ लागतो? किंवा एका क्वेश्चनचा सगळा रिसर्च करून डेटा तयार करायला किती वेळ लागतो? 2 तास. एका पेपरमध्ये किती क्वेश्चन्स आहेत? 20. किती तास लागले? 40. 40 तासांवर 40 तास तयार करायला, 40 तास पुढे रिवाइज करायला, स्ट्रक्चर बनवायला, त्याला चांगलं रिफाईन करायला, एकदम पॉलिश करायला खचून 100 तास. 100 तासामध्ये जीएसचा एक पेपर अख्खा तयार झाला. एवढाच अभ्यास लागतो पास व्हायला. किती तासांचा अभ्यास लागतोय? या 100 तासांचा अभ्यास लागतोय फक्त. मग आता खरी गेम कुठं आहे? हे 20 प्रश्न कोणते? आणि या 20 प्रश्नांपर्यंत पोहोचायला 8 महिने लागतात. या 20 प्रश्नांपर्यंत तुमची अक्कल पोहोचायला 8 महिने लागतात. पास होणं लय सोपं यूपीएससी. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मगाशी म्हणलं होतं प्रोसेस डिफिकल्ट नाहीये. ही प्रोसेस कशी आहे? ही कॉम्प्लेक्स आहे. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करत 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 तिथं पोहोचायचं आहे. एकदा का ती कॉम्प्लेक्सिटी समजली, तिथून पुढे सगळं सोपं आहे. लक्षात राहील. हे समजलं का सगळ्यांना? हे खूप महत्वाचं आहे.
सो दिस इज युअर फायनल टार्गेट. म्हणजे मी माझं एक्झाम्पल देतो. इकॉनॉमिक्सचा पेपर GS पेपर 3 होता. GS पेपर 3 साठी ही स्ट्रॅटेजी मी स्वतःच तयार केली होती. वेळ कमी होता पेपरला, कमी वेळेमध्ये अभ्यास काय करायचा म्हणून आता काय करायचं कळत नव्हतं. लय मोठा भला मोठा सिलेबस दिसतोय हे समजत होतं. मी मार्केटमध्ये गेलो, 4 वेगवेगळ्या क्लासेसचे 4 सगळे टेस्ट पेपर घेऊन आलो मेन्सवाले. त्या टेस्ट पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत तेवढेच मी पाठ केले. 4ही टेस्ट पेपरमध्ये जे क्वेश्चन्स सारखे सारखे मला दिसत आहेत तेवढेच मी पाठ केले. जवळपास एक 50 क्वेश्चन्स ते होते. 50 क्वेश्चन्सचं एक स्ट्रक्चर बनवून ठेवलं. मोजून 25 पानं, एका पानावर 2 प्रश्न. ती 25 पानं तयार करायला माझे 2 दिवस गेले, पाठ करायला 1 दिवस गेला. ती पानं बनवाय म्हणजे हे सगळं मागची सगळी प्रोसेस जी आहे ती बनवायला माझा आठवडा गेला. 2 आठवड्यांमध्ये GS पेपर 3 ला 140 मार्क काढलेत मी फ्रॉम स्क्रॅच. मेन्सचा कसलाही अभ्यास नसताना. वेळ कमी होता, पहिली मेन्स. वेळ कमी होता, सुधरत नव्हतं. नवीन ऑप्शनल होता, सुधरत नव्हतं. माझं ऑप्शनल तर जगात लय भारी आहे, ॲग्रिकल्चर. भलं मोठं जगाचं ज्ञान आहे त्याच्यात. निम्म्यापेक्षा जास्त वेळ, जो 3 महिन्यांचा काळ होता, 2 महिने ॲग्रिकल्चरच चालू होतं. एका महिन्यात GS प्रिपरेशन आहे. विचार करा, एवढं करून 140 ठोकलेत मी, 140 काढलेत मी GS पेपर 3 ला. आणि तुमच्या माहितीसाठी GS पेपर 3 ला 100च्या वर जाणं म्हणजे तुम्ही एकदम बॉर्न टॅलेंटेड लागताय. मी आहे का तेवढा बॉर्न टॅलेंटेड? नाही. आपल्याकडे गेमा आहेत, तो नॅक आहे माझ्याकडे, किंवा तो नॅक ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती तिथं पास होतोय. समजलं? सो इट इज व्हेरी सिम्पल एक्झामिनेशन. आता हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं, मला पण माहिती आहे, पण आय हॅव प्रूव्ड इट सो मेनी टाइम्स ऑन सो मेनी ओकेजन्स. एसेला पण मी प्रूव्ह केलं हे. भले मोठे एसे नाही, मी 4च करणार. माझं नशीब माझ्या सोबत. मी 4च एसे करून जाणार जे मला वाटतं येणार आहेत. त्यातले 2 एसे. सर्व विषय तुम्हा लोकांना नवीन आहेत. पेपर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहे का मराठीमध्ये लिहिणार आहे? इंग्लिशमध्ये लिहिणार आहात, पण हिस्ट्रीची इंग्लिश वेगळी आहे, जिओग्राफीची इंग्लिश वेगळी आहे, पॉलिटी इकॉनॉमिक्सची इंग्लिश वेगळी आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचा पेपर लिहिताय त्यावेळेस केस लॉज यायला पाहिजेत, कॉन्स्टिट्यूशनॅलिटी यायला पाहिजे. आता शब्द बाउन्स जाणार आहेत आज, जाऊ द्या, हरकत नाही. डेमोक्रेसी यायला पाहिजे, बरोबर, किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन यायला पाहिजे. हे शब्द तुमच्या उत्तरात पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्सचा पेपर लिहिताय त्यावेळेस ग्रोथ लिहिता आली पाहिजे, किंवा डेव्हलपमेंट हा शब्द तुम्हाला लिहिता आला पाहिजे, इन्क्लुजन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो प्रत्येक सब्जेक्टची एक स्पेसिफिक व्होकॅब्युलरी आहे. ओके, त्या व्होकॅब्युलरीला मास्टर करणं इज युअर फाउंडेशनची स्टेज. टू अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ that particular subject and to remember the vocabulary of that particular subject. हे पहिले 3 महिने तुमचे. त्यातला पहिला महिना देवाला, सरांनी सांगितलं असेल. डे 1 ला काहीच कळणार नाहीये, नका कळू द्या, दटून राहावा. डे 2 ला काही कळणार नाहीये, दटून राहावा. डे 4 ला 10% तरी कळेल. तिथून तुमचं हळूहळू डेव्हलपमेंट जे आहे ते स्टार्ट होते. ठीक आहे. सो आजचे अजेंडा किंवा आजची प्रायोरिटी काय माझी? पहिला महिना विषय सगळे समजून घेतले. पहिला महिना व्होकॅब्युलरीवर काम करायला मी सुरू केलं. पहिला महिना जो कोणता शब्द मी नवा अंडरस्टँड करतोय त्याला मी माझ्या भाषेमध्ये लिहायला सुरू केलं. आणि नॉट नेसेसरी की सायंटिफिक डेफिनेशन आली पाहिजे. तुम्हाला काय समजलं ते लिहा. एका सेंटेन्समध्ये लिहा, 2 सेंटेन्समध्ये लिहा, मॅटर करत नाही. एक्सप्रेस करायला शिका. एक्सप्रेशनवरच तुमचा पेपर तिथं तुम्हाला मार्क देणार आहे. अंडरस्टँड? लक्षात राहील सगळ्यांना? सो दीज 3 months आर फॉर युअर फाउंडेशन बिल्डिंग, टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली टू लेट्स से रटायचं आहे तुम्हाला. व्होकॅब्युलरीला रोट करून टाकायचं आहे तुम्हाला. व्होकॅब तुमची तोंडपाठ पाहिजे. बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला पाठ झाले पाहिजेत.
इज द मीनिंग ऑफ डेमोक्रेसी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिपब्लिक. आपण डेमोक्रेसी म्हणतो, म्हणजे डेमोक्रेसी म्हणजे काय असते, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आहे का, लोकशाही म्हणजे काय, लिबर्टी म्हणजे काय, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, फ्रीडम म्हणजे काय, एक स्पेसिफिक काहीतरी डेफिनेशन आहे ना त्याची. मराठी अर्थ नाही, मराठी अर्थ नाही, त्याचा त्याचा कोर काय आहे, तो कोर तुम्हाला अंडरस्टँड करता आला पाहिजे. जोपर्यंत हे जमणार नाहीये ना, तोपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन पण जमणार नाहीये. कारण यूपीएससीचा फॉर्मॅट मी तुम्हाला मगाशी सांगितलाय, सिलेबसच्या स्टॅटिक पोर्शनवर यूपीएससी इज नॉट गोइंग टू आस्क अ क्वेश्चन. व्हॉट इज फ्रॅटर्निटी ते कधीच विचारणार नाहीयेत, व्हॉट इज फ्रीडम ते कधीच विचारणार नाहीयेत, हाऊ दिस XYZ थिंग लेड्स टू द कॉन्फ्लिक्ट ऑफ फ्रीडम ते म्हणणार आहेत. ऍप्लिकेशनवर त्यांचा क्वेश्चन तिथे येणार आहे. मग ते ऍप्लिकेशनच्या लेवलला पोहोचायचंय, अनालिसिसच्या लेवलला पोहोचायचंय, तुम्हाला कोर तरी माहिती पाहिजे ना, त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. सो या पहिल्या 3 महिन्यांचं तुमचं टार्गेट ते आहे. जेवढं जास्त वोकॅब बिल्ड करता येईल तेवढी जास्त वोकॅब बिल्ड करायची आणि त्याच्या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स पर्यंत पोहोचायचं. फ्रीडम तुम्ही शब्द आज शिकलाय, डेमोक्रेसी शिकलाय, कुठं दिसतंय फ्रीडम, कुठं दिसते डेमोक्रेसी, इथंपर्यंत अभ्यासाला पोहोचवा. लगे पुढच्या टॉपिकवर, लगे पुढच्या टॉपिकवर. आणि याच्यासाठी सगळ्यात बेस्ट रिसोर्स काय असतो, युअर NCERTs. NCERT ते फाउंडेशन बिल्डिंगचं काम करणार आहे. समजलं सगळ्यांना. आता इथं 2 कामं करायची आहेत तुम्हाला. पहिलं काम, NCERT बेस जायचंय. लेक्चर ज्या वेळेस सुरू होतील, लेक्चरमध्ये लेट्स से पॉलिटीपासून तुमचे लेक्चर स्टार्ट होणार आहेत. सो पॉलिटीमध्ये आज जो पोर्शन शिकवला जातोय त्या पोर्शनचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिले NCERT रीड केली. त्या पोर्शनचा अभ्यास करत असताना काय केलं, सगळ्यात पहिले NCERT रीड केली, मग रेफरन्सकडे शिफ्ट झालो. NCERT फाउंडेशन बिल्ड करते, छोट्या छोट्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन NCERT खूप चांगल्या पद्धतीनं करते. सिलेक्टिव्ह जाऊ शकता आणि आजपासून NCERTचे व्हिडिओ बघायला सुरू पण करू शकता. ठीक आहे. सो पॉलिटीपासून आपली सुरुवात होणार आहे ना, पॉलिटीचे NCERTचे व्हिडिओज बघायला सुरू करा. हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट, सिलेबसमध्ये जर आपण बघितलं, सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर टोटल सिलेबस कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. पहिला जो आहे त्याला कन्व्हेन्शनल म्हटलं जातं, दिस इज अ कन्व्हेन्शनल GS पार्ट. दुसरा जो आहे दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल GS पार्ट. कन्व्हेन्शनल GSचा अर्थ काय माहिती आहे का, याच्यामध्ये हिस्ट्री आलं, जिओग्राफी आलं, पॉलिटी आलं, इकॉनॉमी आलं, सायन्स आलं. ठीक आहे. नॉन कन्व्हेन्शनल सिलेबसचा पार्ट जर आपण बघितला तर सोशल जस्टिस गव्हर्नन्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. ठीक आहे. हा नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधीच अभ्यास नाही केला याचा. नॉन कन्व्हेन्शनलचा अर्थ काय, हे विषय तुम्ही पहिल्यांदाच ऐकले. डिझास्टर मॅनेजमेंट ऐकले का याच्या आधी, शब्द ऐकला असेल, अर्थ माहिती आहे का. सोशल जस्टिस ऐकले का कधी, कधीच नाही. गव्हर्नन्स ऐकले का कधी, गव्हर्नन्स काय असतं माहिती आहे का, कधीच ऐकलं नाही. तो नॉन कन्व्हेन्शनल पार्ट आहे. ओके. सो इथं 2 गोष्टी करणार आहे तुम्ही. सुरुवात जी आहे आपली ती कन्व्हेन्शनल सिलेबस पासून होते. ठीक आहे. सो फंडा सिंपल आहे. 15 दिवसांचे लेक्चर्स राहणार एका सब्जेक्टचे. 2 सब्जेक्ट तुमचे, पहिल्यांदा एक सब्जेक्ट स्टार्ट होईल, एका आठवड्याने 2 सब्जेक्ट्स तुमचे स्टार्ट होणार आहेत, 2 लेक्चर्स आहेत. सो लेट्स से पॉलिटी फर्स्ट वीकमध्ये चालू झाला, नेक्स्ट वीकमध्ये पॉलिटी सोबत आयदर हिस्ट्री चालू होईल किंवा जिओग्राफी चालू होईल. सो 2 सब्जेक्ट्स तसे चालू राहणार आहेत. त्याचे 15 दिवस कंप्लीट झाले की राहिलेले 2 सब्जेक्ट्स, हिस्ट्री असेल किंवा इकॉनॉमी असेल, ते चालू होतील. या दोघांच्या सायकल्स कंप्लीट झाल्या की मग आपण नॉन कन्व्हेन्शनल कडे जातोय. समजलं सगळ्यांना. सो पहिल्यांदा कन्व्हेन्शनल GS आपण कव्हर करतोय, तो झाला, मग नॉन कन्व्हेन्शनल आपण शिफ्ट होणार आहे. क्लास तुमचा कन्व्हेन्शनल पार्ट बरोबर तुम्ही क्लासचा एवढा डेटा जो आहे तो डेली बेसिसवर रीड करायचा. मोकळ्या टायमिंगमध्ये तुम्ही कुठं फोकस करणार आहे, नॉन कन्व्हेन्शनलवर. ऑलरेडी तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स बॅचमध्ये टाकून दिलेले आहेत. रॅन्डमली काय पण बघा. फक्त बघत असताना डोक्यात काय ठेवायचं, जर मला एक नवी गोष्ट कळाली त्याचा पंचनामाच करणार मी. 360 डिग्री त्याचं डायसेक्शनच मला करायचं. काय पण एक शब्द मला कळू दे त्यातला. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्रिपेअर्डनेस काहीतरी असतंय,
त्याचा इतिहास भूगोल सगळा मी शोधून काढणार, तास जाऊ दे, 2 तास जाऊ दे, 4 तास जाऊ दे, मला तो कन्सेप्ट समजला पाहिजे. हे तुमच्या एंडनं सुरू ठेवा. इंटरनॅशनल रिलेशन्स तुम्ही घेतलंय, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये इंडिया चायनाचे रिलेशन्स कुठंतरी येत आहेत, मी अख्खा इतिहास वाचून काढतो. काहीही लिहायचं नाही. आज नोट्स काढायच्या नाहीत. नोट्स कधी काढायच्या असतात माहित आहे का? कधी काढायच्या असतात? कालच सांगितले सरांनी. नोट्स कधी काढायच्या असतात? अभ्यास पूर्ण झाल्यावर. 8 महिने नोट्सचा विषयच नाही. पहिले 8 महिने इथं फक्त तुम्ही रीड करताय, अंडरस्टँड करताय. बऱ्याचदा भीती वाटते की सर नंतर लक्षात राहील का? अरे राहील की, मेंदू आहे आपला हा, चालू मेंदू आहे. पुन्हा वाचल्यावर पुन्हा येईल ना लक्षात, मी काहीतरी मागं वाचलं होतं बाबा ह्याचं, ते त्यावेळेस बघायच्या नोट्स, आत्ता नाही. आत्ता अंडरस्टँडिंग पाहिजे. पाठांतर करायचे आहेत का गोष्टी? आज नाही. आज अंडरस्टँडिंग इज युअर प्रायोरिटी. पाठांतर नंतर आहे, पुढे खूप लांब आहे. अभ्यास पूर्ण झाल्यावर येते, आज नाहीये. ठीक आहे. सो तुम्हाला ते जमलं पाहिजे बघा. मग तुम्ही शहाणे बनताय, मग तुम्ही विचार करायला सुरू करताय, ॲनालिटिकल थिंकिंग तुमची डेव्हलप होते. बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी थोडक्यात काय आहे, व्यक्तीबरोबर बोलत असताना काय बोललं गेलं पाहिजे आणि काय नाही बोललं गेलं पाहिजे याची अक्कल तुम्हाला यायला सुरू होते. आणि कधी कोणती पिन दाबायची हे पण तुम्हाला तिथं कळतं. बरोबर. पण ती पिन दाबण्यासाठी तेवढा इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस पण तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमच्या मेंदूमध्ये तेवढी इन्फॉर्मेशन जायला पाहिजे. ठीक आहे. इथंपर्यंत सर्वांना क्लिअर? काय काय शिकलात? काय काय शिकलात सांगा आता तुम्हीच. यू हॅव टू बी चाबर. यू हॅव टू बिकम चाबर. चाबऱ्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. पण चाबरा इन्फॉर्मेटिव्ह असतोय, चाबरा विजनरी असतोय, चाबरा लीडर असतोय, चाबला वॉरेशियस रीडर असतोय, नॉलेजेबल पर्सन असतोय, इंटेलिजंट पर्सन असतोय. हे सगळं तुम्हाला बनायचंय या 8-10 महिन्यांच्या कालावधीमध्ये. आणि ट्रिक आणि टेक्निक प्रचंड सिंपल आहे. 1 कन्सेप्ट ॲट अ टाइम, विदाउट एनी टार्गेट्स. 1 कन्सेप्ट ॲट अ टाइम विदाउट एनी टार्गेट्स. हे सिलेबस कंप्लीट होईपर्यंत. सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर टार्गेट्स. एक्झाम पण जवळ आलेली असते, मग रिव्हिजनचे टार्गेट्स येतात. बेसिकली हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की मला जे वाटेल ते मी करणार. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम डिस्क्रिटली तिथं चाललाय, असं नाहीये. कन्सेप्टला पाहिजे तेवढा वेळ द्या, पण दिवसाचा वेळ ठरवून ठेवा. You have to have a good daily schedule of your studies. दिवसामध्ये मी सकाळी 6 वाजता उठणार आहे, 8 वाजता उठणार आहे, पहाटे 4 वाजता उठणार आहे आणि संध्याकाळी 10-11 वाजता झोपणार आहे. आणि दिवसामध्ये मी असं 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 ॲक्टिव्हिटीज करणार आहे. समजतंय? दिस इज द पार्ट ऑफ युअर डिसिप्लिन. ते डेलीचं शेड्यूल बनवायचं, भक्तिभावानं वर्षभर फॉलो करायचं. तो पार्ट वेगळा आहे आणि सिलेबसच्या टार्गेट्सचा पार्ट वेगळा आहे. समजलं काय सांगितलं? ह्या दोघांमध्ये फरक आहे. दिवसा मी 5 वाजता उठतोय, 6 पर्यंत व्यायाम चालू आहे, 7-7:30 पर्यंत फ्रेश बी सावरणं बिवरणं आहे, 8 वाजता लेक्चरला येऊन बसतोय, तिथून पुढे 1 वाजेपर्यंत लेक्चर चालू आहे, तिथून पुढे मी माझा सेल्फ स्टडी सुरू करतोय. 3-3 तासाचे माझे 2 स्लॉट आहेत, संध्याकाळचा स्लॉट माझा 2 तासाचा आहे. टोटल दिवसामध्ये माझे 7 ते 8 तास मी अभ्यास कंपल्सरी करणार आहे. याला भक्तिभावाने फॉलो करा. आणि त्या 8 तासांमध्ये जेवढे होते तेवढेच कन्सेप्ट्स करा. त्या 8 तासांसाठी मी 10, 20, 50, 100 कन्सेप्ट करतो असलं करायचं नाही. लक्षात राहील? डेली शेड्यूल वेगळे, डेलीचे तुमचे हे डिसिप्लिनचे टार्गेट्स वेगळे, स्टडीचे टार्गेट्स आज पिक्चरमध्ये आणायचे नाहीत. चाबर बनेल पुढं काय? इंटेलिजंट बनायचंय. कसं बनणार आहे? दिसेल ते वाचायला सुरू करायचं. सोशल मीडिया, टेलिग्रामचे चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स, AI कमीत कमी वापरायचं. किती लोक AI वापरतात? इमानदारीनं सांगा. कशा कशासाठी वापरताय?
कशासाठी वापरताय? वर्कसाठी वापरताय. ओके. अजून? जेवढं कमी वापरचाल तेवढा मेंदू शाबीत राहील. ब्रेन रॉट असतो बघा, एक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. काय म्हटलं जातं त्याला? ब्रेन रॉट. घरला जाऊन सर्च करा. आजचा होमवर्क आहे, व्हॉट इज ब्रेन रॉट आणि तो कशामुळे येतो. ठीक आहे. सो तो यूज ऑफ ए आय इज युअर लास्ट रिसॉर्ट. ज्यावेळेस सगळे मार्ग बंद पडलेत ना, त्यावेळेस ए आय कडे जायचंय. त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकांमध्ये शोधायची आहेत, डिस्कशन्समध्ये शोधायची आहेत. मग तुम्ही इंटेलिजंट बनायला सुरू करता. ब्रेन रॉट होऊ देऊ नका. तो एक इझी वे आउट आहे जो तुमच्या मेंदूला खाण्याचं काम करतोय. लक्षात राहील. सो दॅट इज युअर लास्ट ऑप्शन. ज्यावेळेस सगळं बंद पडलेत, देन ए आय. अदरवाइज डोंट गो फॉर ए आय. डोंट गो फॉर टेलिग्राम ग्रुप्स. डोंट गो फॉर ओव्हर कन्झम्पशन ऑफ इन्फॉर्मेशन. ते काहीच कामाचे नाहीये. इंस्टाग्राम रील्स बघायला किती वेळ जातो डेली बेसिसवर? इमानदारीनं सांगा. कधी मोजलाय का? मोबाईलमध्ये असतंय बघा, किती टाइम स्पेंड केला इंस्टाग्रामवर. दिसेल तुम्हाला. 2 तास, 3 तास, 1 तास, 4 तास. तुमचं तुम्हीच बघा, घरी गेल्यावर लक्षात येईल तुम्हाला. बरं, एवढं 4 तास तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करून काढलं काय त्यातनं? इंस्टाग्राम बघितल्यावर भारी वाटतं का स्ट्रेस येतो? अरे तुम्ही वापरताय ना मोबाईल. साधा प्रश्न विचारलाय. हे बघा, इथं तुम्ही सगळे पाण्यामध्ये आहात. तुम्ही उत्तरं न देण्याची कारणं एकतर 2 आहेत. पहिलं, मी जे बोलतोय ते तुमच्या डोक्यात जाईना झालंय, पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाहीये तसं काय आहे. दुसरं कारण, शेजारी जज करेल. तुमच्या माहितीसाठी तुम्ही सगळे पाण्यामध्ये बुडालेले आहात. इथं शहाणा मी एकटाच आहे. अँड आय एम नॉट गोइंग टू जज युअर आन्सर्स. डोंट वरी अबाउट इट. सो बिनधास्त बोला. चुकीचा असू द्या, बरोबर असू द्या, लोकांना हसू द्या. कारण पास झाल्यानंतर तो पैसा लोकांना मिळणार नाहीये. कुणाला मिळणार आहे पगारीचा पैसा? तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याचा एक थंब रूल सांगतो मी शिकलेला. 10,000 चुका केल्याशिवाय पहिली प्रिलिम्स निघत नाही. आता तुम्ही डिसाईड करा, त्या 10,000 चुका एका वर्षात करायच्या आहेत, 2 वर्षात करायच्या आहेत, का गप बसून 5 वर्षात करायच्या. सो बडबड करायला शिका, जरा बोलायला शिका. चूक असेल चूक, बरोबर असेल बरोबर. ठीक आहे. आणि मास्तर काहीतरी सांगते, मास्तर लई शहाणा आहे, हा इगो बाहेर ठेवून आत या. कारण मास्तर खराच शहाणा आहे, हे समजून घ्या सगळ्याच बाबतीत. लक्षात राहील सगळ्यांना. सो इगो घराबाहेर ठेवून या. आपलं घरामध्ये ठेवून इगो सोडून इथं येऊन बसा. 2-4 गोष्टी चांगल्या मिळणार आहेत, त्याच्या बेसिसवर तुमचा हा टाइम जो आहे तो कम्प्रेस तिथं होणार आहे. लक्षात राहील. बॅक टू क्वेश्चन. काय होतं क्वेश्चन? हां, इंस्टाग्राम वापरल्यानंतर काय वाटतं? मजा येते, बोर होतं, भारी वाटतं, स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, काय होतं? स्ट्रेस बाजूला होतो. बर बर, अजून कोणाचं वेगळं मत काय? बरोबर आहे. स्ट्रेस बाजूला राहतो, पण ऍट द एंड ऑफ डे स्ट्रेसच येतो. सगळं होतं, स्ट्रेस जास्त येतो. आनंद, इंस्टाग्राम रीलवर आनंद भेटत नाही बाय द वे, तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. कशामुळे भेटत नाही? आपण असं आयुष्य जगतोय जे आपल्याला कधी जगताच येणार नाहीये, आणि त्या आयुष्याचे आपण स्वप्न बघतोय. होतं का नाही असं? मध्येच BMW ची ॲड आली, मध्येच डिफेंडर. आजकाल तर डिफेंडरची ॲड चालू आहे. डिफेंडर, प्रत्येक जण डिफेंडर 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 नाचतंय. बरोबर. डिफेंडर गाडीची किंमत आहे 5 कोटी. चांगली भुरटी नाही, चांगली डिफेंडर 5 कोटीची आहे. आणि 5 कोटीची डिफेंडर घ्यायची असेल तर इकॉनॉमिक्स म्हणतं तुमच्या टोटल वेल्थच्या 10% इन्व्हेस्टमेंट ती असावी. मग आता 5 कोटीची गाडी असेल तर तुमची वेल्थ किती असायला पाहिजे? 50 कोटी. जाणार आहे का कधी आयुष्यात तिथपर्यंत? आपण लोअर मिडल क्लास कंट्रीमध्ये बिलॉंग करतो.
आपण 5-6 कोटी जरी कमवले, आपली अख्खी लाईफ सेट आहे. 2 पिढ्या सुखानं खातात तेवढ्या पैशात. तेवढ्या पैशात त्याच्या व्याजावर 2 पिढ्या सुखानं खातात. आणि आपण स्वप्न 50 कोटीचे बघतोय. मला सांगा स्ट्रेस येणार आहे का नाही? अजून तुम्ही त्या फेजमध्ये पोहोचलेले नाहीत. ज्यांनी जॉब केलाय त्यांना चांगली आयडिया बघा या गोष्टीची. ठीक आहे. सो असे ड्रीम्स तिथं आपल्याला दिसत आहेत जे कधी अचीव होणार नाहीयेत आपल्या या लाईफ टाइम मध्ये. ड्रीम्स बघणं चुकीचं आहे का मी म्हणत नाहीये. इम्प्रॅक्टिकल ड्रीम्स बघणं मूर्खपणा आहे. बरोबर. त्यानं केलं बिलियनियर चेष्टच वाटते. बिलियनियर काय प्रत्येकाला वाटतं आज बिलियनियर बनायचंय. अरे सोपं आहे का ते बिलियनियर बनणं? ठीक आहे. 1000 कोटी कमवणं तुम्हाला रुपया कमवायची अक्कल नाही. 1000 कोटीची स्वप्न. बरं असं आयुष्य जगतात जे ती लोक सुद्धा जगत नाहीयेत. माझ्या घरातला किस्सा सांगतो. मॅरिड आहे मी. माझी बायको मला रील पाठवते, बघ नवरा कशा चुका करतो. मी रील पाठवतो, बघ बायको कशी चूक करते. आणि एकदा का त्या 2 रील शेअर झाल्या, तिथून पुढे तिला सगळ्या नवऱ्याला शिव्या घालणाऱ्या रील येतात, मला बायकोचं कौतुक करणारे रील येतात. आणि याच्यातनं मग आपण जज करायला सुरू करतो पुढच्या व्यक्तीला. सो इंस्टाग्राम हे फक्त टाइमपासचं माध्यम आहे. एक साधं गणित मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पहिला धडा शिकवून जातो आज मी जाता जाता. रस्त्यानं सहज चालत जावा आणि कोणाला तरी थांबून म्हणा की मला 1000 रुपये दे. कोणत्याही रॅन्डम पर्सनला थांबवा आणि त्याला काय म्हणा, मला 1000 रुपये दे. काय होईल? नाही देणार. आणि पुणेरी असेल तर तो तुमची माप काढणार आहे. नाही देणारवर तो गप्प बसणार नाहीये. मग तिथं जाऊन तुम्ही स्वतःला प्रोडक्ट म्हणून बसणार आहात. तिथं जाऊन तुम्ही स्वतःला स्ट्रेस करून बसणार आहात का हे सगळं बंद करून अभ्यास करणार आहात? मला हे सांगा. सोशल मीडियाचा वापर शक्य होईल, मला हा एक माझा प्रामाणिक सल्ला आहे. सोशल मीडियाचा वापर शक्य होईल तेवढा कमी करा. तिथं टाइम इन्व्हेस्ट करू नका. दॅट सोशल मीडिया शुड नॉट बी युअर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आज तेच घडते. काल संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझी बायको म्हणते, तुम्हाला माहिती आहे का पुण्यात किती पाऊस पडला? मी पुण्यातनं गेलोय घरी. म्हणलं नाही माहिती. काय झालं? बघा इंस्टाग्रामच्या रील सगळ्या पावसाच्या, हे पाण्यात गेले ते पाण्यात गेले. सो इंस्टाग्राम इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर हर. बरोबर. आणि मग काही पण बातम्या पडतात आणि मग त्या बातम्या हळूहळू खऱ्या वाटायला सुरू होतात. एकच खोटी गोष्ट सारखी सारखी बोलल्यानंतर तुम्हाला खरी वाटायला सुरू होते. खरे का खोटे? 100% खरे. जांभळाचा सडा पडला होता, दुष्काळ पडणार आहे. खरे का खोटे? पाऊस चालू होईपर्यंत काय वाटत होतं? खरंच वाटत होतं ना. नव्हताच ना पाऊस. किती दिवस झाला पाऊस पडला नाही. जांभळाचा सडा पडलाय, सडा जांभळं लय आली 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 आली, कार्यक्रम होणारे 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 होणारे. झालं का नाही? विश्वास ठेवायला आपण सुरू केला. सो इट इज व्हेरी इझी टू मॅन्युप्युलेट युअर थॉट्स when your source of information is Instagram. Okay, so your source of information should always be the books. Always remember this. म्हणून थोडंसं त्याला ह्या पुढच्या 1-2 वर्षामध्ये जरा सोशल मीडियापासून बाजूला सरका आणि त्या टायमिंगला रिप्लेस करा बुक्सने. हे जर तुम्ही करत असाल तर गोष्टी चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतील. ऑलवेज रिमेंबर दिस. ठीक आहे. सो पहिले 3 महिने नो टार्गेट्स, नथिंग. तुमचा अजेंडा सिंपल आहे. कन्सेप्ट कन्सेप्ट कन्सेप्ट, WH क्वेश्चन्स एक एक लाईनमध्ये लिहा, शब्दामध्ये लिहा. कुणाला तरी पकडून त्याला समजून सांगा. ठीक आहे. कोण नाही मिळालं सकाळी चहावाल्याला समजून सांगा, तुझा चहा पितोय, उपकार करतोय तुझ्यावर, भले माझ्याकडनं पैसे घेत असतील, माझी बच्चन तिथं ऐक. आणि त्याला एक कन्सेप्ट शिकवून या. यातनं तुम्ही डेव्हलप होणार आहे. जेवढं जास्त सोशल इंटरॅक्शन असेल त्याच्यावर सोसायटी कशी वर्क होते हे तुम्हाला कळणार आहे. आणि तेच ॲक्च्युअलमध्ये आपल्याला गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? सोशल इंटरॅक्शन फिजिकल करा. इंस्टाग्रामच्या माध्यमातून करू नका. सगळी ती वेगळी दुनिया आहे. व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात त्याला. तिथं काहीच खरं नसतंय. बरोबर. हे समजून घ्या थोडंसं. 3 महिने झाल्यानंतर थोडासा अभ्यासामध्ये सिरियसनेस पाहिजे. मग तिथून स्ट्रक्चर्ड टार्गेटेड आन्सर रायटिंग येणार आहे. तिथं त्यावेळेस उत्तर लिहायला तुम्हाला जमणार आहेत. तिथून थोडेफार टार्गेट्स तुम्ही डेलीचे बनवू शकता. त्यांना एक्झिक्युशन तुम्ही करू शकता.
फाउंडेशन तोपर्यंत बिल्ट झाले, असं करत करत डिसेंबर एंड पर्यंत मेन्सचा सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. सो लेक्चर्स जर आपण बघितले, लेक्चर प्लॅन जर बघितला तर डिसेंबर एंड पर्यंत मेन्स सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. जानेवारी स्टार्टला आपल्याला टोटली प्रिलिम्सला शिफ्ट व्हायचं आहे. ठीक आहे. आणि बघा, साधं गणित आहे, थंब रूल आहे. 1000 प्रश्न लिहिल्याशिवाय पहिली मेन्स निघत नाही आणि 10,000 प्रश्न सोडवल्याशिवाय पहिली प्रिलिम्स निघत नाही. नंबर मोठा वाटू शकतो, लय मोठा नाहीये. 6 महिने आहेत आपल्याकडे, 1000 प्रश्न लिहायचे. दिवसाला किती प्रश्न होतात तो? 6 महिने नाही, बाय द वे 1.5 वर्ष आहे आपल्याकडे. पुढची मेन्स लांब आहे आपली. 1.5 वर्ष आहे आपल्याकडे, 15 महिने आहेत. 1000 क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे. एका दिवसाला तुम्ही किती प्रश्न लिहिणार आहात सांगा तुम्हीच. सीसॅट क्वालिफाईंग जरी असला तरी यूपीएससीचा सीसॅट अवघड आहे आणि हे सगळ्यात बेसिक गणित आहे. अरे सांगा की 15 महिन्याला 1000 क्वेश्चन, एका महिन्याला किती? 100 होईल? 100 होईल का? बरोबर आहे का? 100 क्वेश्चन्स एका महिन्याला. 100 गुणिले 15 किती झाले? नाही, चुकलं थोडंसं, चुकलं. 100 पण नाही, त्यापेक्षा कमी येईल. 60 क्वेश्चन्स एका दिवसाला किती? रोज सकाळी 7:30 वाजता येऊन 4 लिहिणार आहात तुम्ही. दर रविवारी टेस्ट लिहिणार आहात तुम्ही. सो आरामात हे 100,000 क्वेश्चन्स पर्यंत तुम्ही पोहोचता. नंतर आपले टेस्ट आहेत, सांगितलं पण असेल तुम्हाला, डेली 3 टेस्ट होणार आहेत, वीकली टेस्ट आहेत. आरामात तुम्ही 10,000 पर्यंत पोहोचता. इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही हे सगळे इव्हेंट्स, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज न चुकता अटेंड कराव्या. इट इज एक्सपेक्टेड. तिथं कॉम्प्रोमाइज करायचा नाही. हे लक्षात घ्या. सकाळी 7:30 लय वाटतंय, आपण 8 वाजता शिफ्ट करूयात. पण रोज इथं येऊन बसायचंय. काय स्टोरी लिहा DDL जी चालते, कोणता तरी पिक्चर आलाय त्याची स्टोरी लिहा, चालते, पण लिहा. इथं येऊन ती गोष्ट करा. आपल्याला 1000 क्वेश्चन्स पर्यंत पोहोचायचं आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही डेव्हलप होत जाताय. वेगळे तुम्हाला कष्ट घेण्याची तिथं गरज नाही. सो इथं जे काही इव्हेंट्स होणार आहेत, ज्या काही ॲक्टिव्हिटीज क्लासेसमध्ये होणार आहेत, त्या कंपल्सरी अटेंड करा. विदाउट एनी टार्गेटच तुमचं कंप्लीट होऊन चाललंय. 1000 क्वेश्चन शिवाय पहिली मेन्स निघत नाही, 10,000 क्वेश्चन शिवाय पहिली प्रिलिम्स निघत नाही. आणि जर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत असाल तर तुम्ही 1,500 प्रश्नांपर्यंत पोहोचताय, 12-15,000 प्रश्नांपर्यंत पोहोचताय. डोळे झाकून तुमचा रिझल्ट येईल. आता तुम्ही ते किती इमानदारीनं करताय हे तुमच्यावर डिपेंडंट आहे. ठीक आहे. सो दिस इज आवर अकॅडमिक प्लॅन. आता याच्यामध्ये कुणाला काय अडचणी असतील तर विचारा प्लीज. बाकी सरांनी सांगितलं आहे की सीसॅट सप्टेंबरमध्ये सुरू करायचं आहे. थोडंसं अर्ली आपण सीसॅटला सुरू करणार आहे. सीसॅट इज अ व्हेरी बिग हर्डल इन रिसेंट इयर्स. सो किती लोक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधनं आलेत? नॉन इंजिनिअरिंगवाले किती आहेत? ज्यांना गणित काहीच जमत नाही असे किती आहेत? भीती आहे असं कोण आहे का? भीती नाही असं कोण आहे का? ज्यांना गणिताची काहीच भीती नाही अशी किती लोक आहेत? बाकी सगळे भीतीवाले आहेत बघा. सापडले तुम्ही. ठीक आहे. जोक होता हो, सोडून द्या. सो सीसॅट हा एक खूप डिसाइडिंग फॅक्टर आहे. त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. सो अर्ली स्टार्ट करूयात तिथं. ओके. त्याच्या पुढे जाऊन मगाशी सांगितलं तसं लेक्चर्स कन्व्हेन्शनल पार्टला तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत आणि टाइमपास अनकन्व्हेन्शनलला एक्सप्लोर करा. म्हणजे कमी वेळेमध्ये नंतर अनकन्व्हेन्शनल सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि डिसेंबर एंड पर्यंत आपला सिलेबस तिथं कव्हर होईल. आज आणखी एक प्रश्न आहे, तुमच्या ऑप्शनल्स फायनल झालेले आहेत का? कधी करायचे आहेत? डिसेंबर एंडला GSचं प्रिपरेशन कंप्लीट पाहिजे, एसएचं प्रिपरेशन कंप्लीट पाहिजे, ऑप्शनलचं प्रिपरेशन कंप्लीट पाहिजे. मग पहिल्या मेन्समध्ये रिझल्ट आहे. आणि तुम्हा लोकांचा अजून ऑप्शनल फायनल नाहीये. ऑप्शनल सब्जेक्ट माहिती आहे का काय असतो? विचार केलाय का? केला नसेल तर सुरू करा. पुढच्या 8-15 दिवसांमध्ये
मॅक्सिमम एका महिन्यामध्ये ऑप्शनलच्या डिसिजनपर्यंत पोहोचा. लेक्चर सुरू झाल्यानंतर एक्झामची मॅच्युरिटी यायला पण सुरू होते. ऑन द बेसिस ऑफ दॅट मॅच्युरिटी तुमचा ऑप्शनल फायनल होईल आणि तिथून पुढे मे बी ऑगस्ट सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑप्शनल तिथं वाढायचं आहे. या पद्धतीनं थोडंसं ऑप्शनलचं कॅल्क्युलेशन तिथं ठेवा. बरेच फॅक्टर्स आहेत. फक्त स्कोअर लय येतोय किंवा कव्हरेज लय आहे म्हणून ऑप्शनलकडे जाऊ नका. ऑप्शनलमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का ते पण बघा. जेवढा जास्त इंटरेस्ट असेल तेवढा लवकर ऑप्शनल कव्हर होणार आहे. जेवढा कमी इंटरेस्ट असेल तेवढा ऑप्शनलला वेळ लागणार आहे. डिसेंबर एंडला इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही 70-80% पर्यंत तर सिलेबस कव्हर केला आहे, जेणेकरून पुढच्या प्री नंतर जे 3 महिने मिळत आहेत त्याच्यामध्ये राहिलेला 20% आणि सगळ्या सिलेबसचं रिव्हिजन. या पद्धतीनं तुम्हाला या वर्षाचं टार्गेट आहे. लक्षात राहील सगळ्यांना? ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज डिस्कशन. आजच्या डिस्कशनमध्ये कोणाला काही इश्यूज आहेत का? जे सांगितलं हां, आपले लेक्चर्स नेक्स्ट वीकमध्ये सुरू होतील. आता ओरिएंटेशन लेक्चर स्टार्ट होतील उद्यापासून. प्रत्येक सब्जेक्टमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय आहे that we are going to discuss, how questions are framed that we are going to discuss, what is the syllabus of that particular subject that we are going to discuss, what are the strategies regarding that subject that we are going to discuss. सो थोडक्यात काय, तुम्ही आता इथून पुढचे आय थिंक 8 दिवस, अजून 8 दिवस ओरिएंटेशन्स आहेत. 8 दिवसांमध्ये तुम्ही तुमचे मेंटल फ्रेमवर्क्स तयार करताय फॉर दॅट सब्जेक्ट आणि तिथून पुढे आपले लेक्चर स्टार्ट होतील. ते तयार केलेले मेंटल फ्रेमवर्क जे आहेत त्यांना फिल करायला तुम्ही सुरू करताय. सो इथून पुढची एक होमवर्कची ॲक्टिव्हिटी, ज्या दिवशी ज्या सब्जेक्टचं ओरिएंटेशन झालंय घरी जायचं, त्या सब्जेक्टचा सिलेबस डाउनलोड करायचा आणि हाताने लिहून काढायचा सगळा. एकदा हाताखालून सिलेबस जाऊ द्या. ठीक आहे, कारण मी काय सांगितलंय मागाशीच सांगितलं होतं, टॉपिकची लिस्ट दिली आहे. न्यूजपेपरमध्ये वाचत असताना न्यूज तो टॉपिक खरंच गरजेचा आहे का, सिलेबसवरून ती क्लॅरिटी येणार आहे. ठीक आहे, सो अजून 8 दिवस आपले ओरिएंटेशन चालतील. पावसामुळे एखादी सुट्टी पडली तर पडली, वारीमुळं पण एखादी सुट्टी पडू शकते आपली, त्याला पण तयार राहावा. ठीक आहे, 9 किंवा 10 तारखेला आता बघूयात काय डेव्हलपमेंट्स आहेत पुढच्या. सो एखादी दुसरी सुट्टी पडेल, मग एखादा दिवस पुढे एक्सटेंड होईल आणि त्याच्यानंतर मग आपले लेक्चर स्टार्ट होतील. वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द पॉलिटी, होपफुली फ्रॉम 18th or 19th ऑफ जुलै वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम पॉलिटी. ठीक आहे, येस. अजून कोणाला काय क्वेश्चन? किती वर्षामध्ये पास व्हायचा प्लॅन आहे? जो बोलेल तो पास होईल. सांगा आता, किती वर्षामध्ये पास व्हायचा प्लॅन आहे? बर, 2 वर्ष का म्हणताय? अच्छा, तुम्ही सेकंड इयरला आहात. ठीक आहे, तुमच्यासाठी 2 वर्षाचा आहे. सेकंड इयरला आहे. बर, लास्ट ज्यांचं कम्प्लिशन आहे असे किती आहेत? ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड किती जण आहेत? मग तुमचा किती वर्षाचा प्लॅन आहे? 1 वर्षाचा प्लॅन आहे. अरे तुला कशाला 2 पाहिजे? आता कम्प्लीट झालं ना ग्रॅज्युएशन. ठीक आहे, सो युअर प्लॅन शुड बी फॉर 1 इयर. जेवढं पळता येईल तेवढं 1 इयरमध्ये पळायचंय. पुढच्या वर्षी ॲड येईल नाही येईल माहीत नाही, ह्या वर्षी येणारे कन्फर्म आहे. मग ह्याच वर्षी आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचंय. या तयारीनं चला. शेवटच्या आठवड्यामध्ये अभ्यास होण्याचं कारण, आठवडा झाल्यावर मरण दिसतंय माझं, रिझल्ट आला ठीक नाही आला, घरचे नाही तिथं बदडायला बसलेत, ही भीती होती आपल्या मागं. म्हणून सुद्धा आपण अभ्यास केला. टाइम लाईन सेट होती म्हणून तुम्ही ते एक्झिक्यूट केली आणि म्हणून तुम्ही पास झालात. मग इथं टाइमलाईन बनवा. सो आजचं टार्गेट 1 वर्षाचं आहे. त्या 1 वर्षानुसार आपल्याला हे सगळे एक्झिक्युशनचे प्लॅन्स तयार करायचे आहेत. सो यू हॅव टू हॅव अ टाइमलाईन. टाइमलाईन नसेल तर कार्यक्रम डे 1ला झालाय हे पण डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांना. सो 1 वर्षाचं टार्गेट आहे सगळ्यांसाठी. 2027ची प्रिलिम्स, त्याच्या आधी मेन्स, त्याच्या आधी प्रिलिम्स, सगळं कंप्लीट आपल्याला करायचं आहे. जर तुमची तयारी असेल तर 1 वर्षामध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन आपले सगळे एक्झिक्यूट करता येतील. फक्त इथं थोडंसं जास्त पळावं लागतं आणि ते मदत करायला मी इथं बसलेलो आहे. बरोबर, इथं स्वतःचं डोकं चालवायचं नाही, अभ्यासामध्ये चालवा. प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये स्वतःचं डोकं चालवायचं नाही. प्लॅन ऑफ ॲक्शन कंपल्सरी माझ्याकडे यायचंय. मी जे सांगेल तेच तुम्हाला एक्झिक्यूट तिथं करायचंय. लक्षात राहील सगळ्यांना. प्लॅन स्वतः बनवायचे,
नाहीत. काय वाचू, कुठनं वाचू, कसं वाचू स्वतः डिसाईड करायचं नाही. या विचारा, सांगा, अप्रुव्हल मिळालं तर एक्झिक्यूट करा, अदरवाईज त्या एक्झिक्युशनच्या मागं पळायचं नाही. अभ्यास तुम्ही तुमच्या मनाने करा. काय वाचायचं ते मी सांगतो, कसं वाचायचं ते मी सांगतो. ठीक आहे. वन टू वन आपण इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा वन टू वन आपण डिस्कशन करणारच आहे. मी 5व्या फ्लोअरला असतो. आपल्या 5व्या फ्लोअरला ऑफिसेस आहेत. 5व्या फ्लोअरला मी असतोय, तिथं बसलेला असतोय. जरा आपलं हे सुरू झालं, ओरिएंटेशन जसे संपत येतील तसं मग आपण वन टू वन डिस्कशन्सला स्टार्ट करूयात. सो डेली दोघा चौघांना मी भेटेल आणि सगळे पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये तिथं राहतील. मी प्रत्येकाला कुठेही कधीही फोन करून किंवा समोर भेटल्यावर विचारणार आहे काय चाललंय, तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत. लक्षात राहील सगळ्यांना? ओके. सो कन्सिडर मी ॲज युअर बिग ब्रदर. मोठा भाऊ जसा धाकात ठेवतो तसं धाकात राहावा. तुमचं काहीतरी चांगलंच मी करून इथं पाठवतो तुम्हाला. लक्षात राहील सगळ्यांना? ऑन दिस गुड नोट हे सेशन आपण इथं कन्क्लूड करूयात. धन्यवाद. येस.